नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघता बघता आपण 250 एपिसोडचा टप्पा पार केला. आत्तापर्यंतच्या प्रवासात आपण वेगवेगळे सेगमेंट सुद्धा सुरू केले, ज्याला तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलात. तुमची बरी वाईट मतं सुद्धा कळवलीत, ज्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आणि सुधारण्याची संधी सुद्धा मिळाली. आणि आता आपण घेऊन येत आहोत अजून एक नवीन सेगमेंट, जोडी तुझी माझी. पडद्यावरच्या असू देत किंवा पडद्या मागच्या असू देत, काही जोड्यांमधलं नातं ना खूप वेगळं असतं. अशा रिअल लाईफ आणि रील लाईफमधल्या काही जोड्या तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. तर मराठी मालिका विश्वातील सगळ्यात दीर्घकाळ चाललेली मालिका 4 दिवस सासूचे मधली सुपरहिट जोडी, बरोबर ओळखलत, कविता लाड आणि रोहिणी हट्टंगडी. नमस्कार, वेलकम टू दिल के करीब, जोडी तुझी माझी. नमस्कार. रोहिणीताई, कविता, हा एक नवीन सेगमेंट आहे ज्याचं इनॉग्युरेशन तुम्ही दोघी जणी करताय. मस्त. म्हणजे हा धमाल जाणार आहे. ओके. बरं, तुम्ही दोघी जणी दिल के करीब वर आधी येऊन गेलाय आणि आता जोडी मध्ये आलाय. सो या सेगमेंटची आपण सुरुवात करतोय, तर तोंड गोड करून गप्पा मारायला सुरुवात करूया. हो, गोड करायला आम्ही कायम तयार असतो. सहज हवन एंटरप्राइज ब्रँडचं नाव आहे आणि अद्वैत बापट यांचा हा ब्रँड आहे. अरे वा, गुळाचा आहे, खरं गुळाचा आहे आणि ऑर्गॅनिक गुळ घातलाय त्याच्यात. हो, फॅन्टास्टिक, मस्त मस्त, आवडेल. थँक्यू. सो आशालता आणि अनुराधा या दोघींपासून गप्पांना सुरुवात करूया. मला विचारायचं होतं की सुरुवात कशी झाली, म्हणजे त्यावेळी काही ऑडिशन होती का, किंवा तुम्हाला हा रोल कसा मिळाला, पहिला दिवस कसा होता शूटिंगचा, मुळात तुम्ही याआधी ओळखायचात का एकमेकींना? नाही, म्हणजे मैत्री होती का? मला ऑफकोर्स रोहिणीताई माहिती होत्या. नाही, मला नाव आम्हाला दोघींना एकमेकींचं, पण आम्ही भेटलो नव्हतो कधीच. रॅपो नव्हता. म्हणजे कधीच भेटलोय नव्हतो, म्हणजे असं पण नव्हतं. अच्छा, असंही नव्हतं. आणि मला रोहिणीताईंबद्दल फारच एक सांगायचंय. मी जे नेहमी म्हणते की त्यांच्या भूमिका पाहिल्या होत्या, सारांश बघितलं होतं गांधी, आणि त्याच्यानंतर त्या सेटवर आल्या आणि ह्या रोहिणी हट्टंगडी, म्हणजे असं समोरासमोर. आणि तुला माहिती, मी द फर्स्ट थिंग आय नोटिस्ड अबाउट हर की त्यांचं हसणं किती सुंदर आहे. मी त्यांना तेच म्हटलं, तुम्ही किती सुंदर हसता, कारण ते कधी स्क्रीनवर एवढ्या हसायच्या नाही. किती सुंदर हसतात त्या, ज्या प्रत्यक्ष त्यांना बघितल्यानंतर जे आपल्याला त्यांच्याबद्दलची एक इमेज असते ना, की अशा थोड्या कडक असतील आणि त्यांच्या रोल्स बद्दल आपण ऐकून असतो ना, तर माझी पहिली रिॲक्शन त्यांच्याबद्दल ही होती की किती सुंदर हसता तुम्ही. त्या ऍक्च्युली हसण्यावरून मला एक गोष्ट आठवली सेटवरचीच. म्हणजे पहिले 150 एपिसोड्स मी निगेटिव्हच्या दिशेने जात होते. म्हणजे अनुराधाला घराबाहेर काढायचं, आणखीन त्या मोठ्या सुप्रिया ती माझे कान भरत असते वगैरे वगैरे वगैरे, आणि माझ्या इच्छेशिवाय लग्न करून आली आहे. आणि त्याच्यानंतर एकदा काहीतरी असं होतं आणि सीनमध्येच मला हसायचं होतं, आणि आमचे रेकॉर्डिस्ट कलसीजी, तर मी अशी त्या सीनमध्ये शेवटी मला हसायचं होतं आणि अशी मी मोठ्याने करून हसले. आणि तिकडून आमचे खलीलजी, अरे कलसीजी कट क्यों किया? नाही, वो रोहिणी जी हसी नाही. मला किस्सा अगदी डिस्टिंक्टली आठवतो, कारण त्या रोहिणी ते कधी स्क्रीनवर हसायच्या नाही ना त्याच्यामध्ये, तर त्या हसल्या म्हणजे शॉर्ट बहुतेक कट झाला. नाही, वो सीन में ही हस रही है. अच्छा असं झालं होतं त्यांचं. मला वाटतं 4 दिवससाठी मला तरी मी नाटकात काम करत होते, आणि खलीलजींनी नाटकातलं काम पाहिलं होतं आणि त्यांनी मला डिरेक्टली बोलवलं होतं. त्यावेळेला ऑडिशन किंवा चॅनलला दाखवणं असलं काही नव्हतं. त्यामुळे मी त्यांना भेटले, मी ही सिरियल करते, तारखा जमल्या अमुक, आणि आम्ही फ्लोअरला होतो. माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं. पहिले ते आले, आणखी त्याच्या आधी मी मराठीमध्ये सिरियल केली नव्हती. ती म्हणजे पहिली मराठी सिरियल. असं एखाद दुसरा एपिसोड दवबिंदू मध्ये आणि अमुक तमुक असे केलेले होते, पण सिरियल अशी पहिली होती. म्हटलं माझी पहिली सिरियल आहे, आणखीन म्हणजे मराठी मधली. आणि खलीलजी आणखीन नरेशजी दोघं जणही मला नवीनच होते.
म्हटलं बघूयात तर हे करून. आणखीन त्यांनी एक लाईन मध्ये सांगितलं की असं असं या कुटुंबाची स्टोरी आहे. म्हटलं बघूयात तर करून काय होईल. आणि मग हो म्हणून सांगितलं होतं त्यांना त्यावेळेस. आणि तुमची मैत्री कधी झाली, म्हणजे किती एपिसोड्स नंतर? असं सांगता येणार नाही. पण म्हणजे तेच म्हणतो ना, आम्ही काम करायला लागलो, काम करता 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 आपण 12-12 तास एकत्र असतो. सो मेकअप रूम मध्ये एकत्र आहोत, थोडा वेळ बसलोय, गप्पा, मग चेंज, एक हळूहळू एकमेकींबरोबरचा कम्फर्ट लेवल झाला. आणि मग ती मैत्री कशी वाढली, म्हणजे मग सगळंच बोलायचो ना ग सेटवर, आपण सगळ्याच गोष्टी बोलायचो. म्हणजे माझं तर लग्न ठरलं त्या सेटवर, मग नंतर मी प्रेग्नेंट झाले, माझं बाळंतपण, दुसरं बाळंतपण. तर त्यामुळे रोहिणीतही अशा होत्या की मग आमच्या सगळ्या गोष्टी गप्पा टप्पा व्हायच्या की काही, म्हणजे अगदी मला आठवतं की ईशानला घरी सोडून शूटिंगला येताना मला रोहिणीताईंनी सांगितलं होतं, कधी त्याला फसवून जाऊ नकोस, त्याच्या समोर न जा, रडला तरी हरकत नाही पण समोर न जा, म्हणजे तो कधी तुला असा चिकटणार नाही. सो सिंपल गोष्ट आहे की हो की नाही, की हा त्यांचा अनुभव होता तो. किंवा कॉमन आवड, आता जसं खरवस म्हटलं आम्ही दोघी लगेच हो का गोड, खाण्याची आवड, मला वाटतं ते आपलं बॉन्डिंग जास्त झालं का त्याच्यावर, नाही का? नाही, खाण्याची आवड आणि हिचं जे रिमोटनी घरी चालवणं, घर चालवणं चालायचं ना, ते मला भयंकर आवडायचं. मला कधीही ते करता आलं नाही. पण ही बरोबर 5 वाजता बाईंना फोन करून मग तो ईशानचं हे करायचंय, मग याचं आशिषला अमुक अमुक पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, ते रिमोटली चालत असायचं ना, ते मला जाम मज्जा यायची त्याच्यामध्ये ऐकताना. आपण बाहेरच असायचो ना, नाटकाचे प्रयोग आणि शूटिंग आणि हे. म्हणजे आजही मला, आता माझं नाटक चालू आहे एका लग्नाची पुढची गोष्ट, तर अतुल तोडणकर माझ्यावर काम करतो, तोही मला हेच म्हणायचा की मी अमेरिकेला गेले आणि ऑस्ट्रेलियाला गेले तरी तिथून आता मीराताई आज स्वयंपाकाचं काय 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 आहे, म्हणजे मी नसेन तर काही घडणार नाही अशातला भाग नाहीये. माझी आवड आहे, नो आय वॉन्ट टू डू एव्हरीथिंग, आय वॉन्ट टू मेक शुअर. कुठेतरी ना मला असं वाटतं की आपण असं बोललो नाही ना तरी सुद्धा, आणि आपल्याला घरच्यांनी गिल्ट दिला नाही तरी सुद्धा, काम करणाऱ्या बाईला ते गिल्ट असतं, काम करणाऱ्या आईला जास्त असतं, मला असं वाटतं, आई म्हणून, कळलं ना. सो तुला सगळंच करायचं असतं. म्हणजे ईशानसाठी भरडी केली ना, मग ती त्याला खीर दिली ना वेळेत, बरं तो खेळून आला तर हातपाय धुवून झालेत ना, आणि मगच तो गेला ना, कपडे बदल. सो हे सगळं माझं मायक्रो मॅनेजमेंट असायचं, आणि तेव्हा आम्ही सगळे एकत्र असायचो. त्यामुळे वी लाईक ग्रोन अप टुगेदर. ऍक्च्युली आमच्या तिघींचं म्हणजे त्याच्यामध्ये प्राजक्ता पण असायची, आणि आमचं जे बोलणं चालायचं तुला आठवते, देवी आपल्या सिरियल मध्ये कोणी काय नाहीये ते विचारा म्हणून 4 दिवस सिरियल मध्ये ती आली होती कुठल्या तरी एका रोलसाठी म्हणून, आणि नंतर तिने कोणाला तर ह्या बायकांना फक्त घरातलंच बोलत असतात, मला बोरच होतं. बोर होतं, फक्त सतत आपल्या काहीतरी घरातल्या गोष्टी आणि रेसिपीज आणि असंच करतात. ह्या ऍक्ट्रेसेस हेच बोलतात. तर हो, म्हणजे ऍक्ट्रेसेस असलो तरी ते फक्त स्क्रीनवरच ऍक्ट्रेस असायचो. एरवी आम्ही सगळं मेकअप रूम मध्ये आल्यानंतर ह्यांच्या घरातलं काय काय डबा आणलाय, मग उद्याचं काय, अमुक तमुक, म्हणजे तेच करतो ना ग आपण, तर ते करायचो आम्ही सतत, आणि हे आम्ही सतत एकत्र असायचो इतकी वर्ष. त्यामुळे ते कुठेतरी मी नेहमी म्हणते की ना, की आपल्यावर आपल्या नकळतपणे लोकांचे संस्कार होतात, जसे घरच्यांचे होतात ना, तसे आपल्या बरोबर जे काम करतात ना त्यांचेही संस्कार होतात. म्हणजे मला वाटतं तू आता मीराताईंचं नाव घेतलंस, त्याच वेळेस तुला जॉईन झाल्या होत्या, म्हणजे त्या नवीन नवीन आल्या होत्या, तेव्हा हिचं हे स्किल मला अतिशय आवडतं. ती इतकी छान सांभाळून ठेवतीये सगळ्यांना. इव्हन तुझे ड्रायव्हर सुद्धा 23 वर्ष होते. म्हणजे त्या सगळ्या काळामध्ये माझ्या 3 बायका बदलल्या, पण मीराताई अजून ते बदलल्या. हो, म्हणजे त्या बाबतीत मला असं वाटतं की मी नशीब काढले असे नेहमी म्हणते, की मला माणसांच्या बाबतीत चांगली माणसं मिळतात आणि मी त्यांना धरून ठेवते, तेही मला धरून ठेवतात. सो त्या बाबतीत मी लकी असं मला वाटतं. पहिला दिवस आठवतोय? पहिला सीन, पहिला दिवस मला असं डिस्टिंक्टली नाही आठवते पहिला दिवस किंवा असं. पहिला मला सीन काहीतरी आठवतोय आपला, तो MB स्टुडिओ मध्ये वरती गेल्यानंतर फर्स्ट फ्लोअरला राईटला एक ह्यूज हॉल होता बघ, तिथे तो पहिला दिवस. आणि मला वाटतं पहिला सीन केला तो सोफ्यावर मी बसलेली आहे, आणि हे उजवणे आणि मला वाटतं स्मिता दोघं जण आहेत, आणि रवीच्या लग्नाच्या
काहीतरी गोष्टी आम्ही करतोय. हो का? असा तो माझा पहिला सीन तो आठवतोय मला. म्हणजे रवीच्या लग्नाचं की आणि नंतर मग मी तर पहिल्या एपिसोडच्या एंडला होते ना, की लग्न करून आले, त्यामुळे तू उशिरा आली. हा लग्न करून आले तो हे सीन होता मला आठवतं. आणि रवीचं लग्न ठरवतीये असा तो काहीतरी एक सीन तेवढा मला आठवतोय. मला रोहिणीताईंची एक आठवण आहे, म्हणजे त्या सीन्स वरनं आठवलं की मी नाटकात काम करून आले होते आणि ही डेली सोप आणि तर एक असा मोठा सिक्वेन्स होता आणि काहीतरी रिडिक्युलस. डेली सोप मध्ये आपण सगळ्या रिडिक्युलस गोष्टी करतो, तर त्या रिडिक्युलस गोष्टी काहीतरी करायच्या होत्या. आणि मी खूप एक मिनिट थांबा, चर्चा कर प्लीज. हे असं कसं होऊ शकतं, असं पण नाही होणार, अशी एक तास. बरं रोहिणीताई बिंग रोहिणीताई म्हणजे त्या सिनियर खरं तर त्या अगं गप्पा बसल कर असं म्हणू शकलं, पण त्या शांतपणे बस सगळं बघत होत्या माझी सगळी गंमत. खूप चर्चा चर्चा चर्चा. पण मग असं पण मी हे असं का केलं, त्याच्या मागचं लॉजिक काय वगैरे सगळं मग अमुक केलं. तर मला सगळं झालं. मला रोहिणीताई म्हणाल्या, कविता सगळं झालं बोलून, सगळं विचारून झालं, ओके नाही, आता लक्षात ठेव डिरेक्टर इज द बॉस. आता तो जे म्हणेल ना ते कन्व्हिक्शननी करायचंय, एवढंच कलाकाराचं काम असतं. आणि हे मी फार सुरुवातीच्या काळात होतो आणि मी हे नोटीस केलं की एवढ्या मोठ्या ऍक्ट्रेस, एवढी मोठी सिनियर बाई, ती एका शब्द, त्यांना प्रश्न नव्हते का पडले डेली सोप करत असताना की हे का मी असं का करू, आणि त्या तर शूटिंग थांबवूच शकल्या असतात. बरोबर. पण त्यांनी तसं केलं नाही. आणि हे मी खूप माझ्या सुरुवातीच्या काळात शिकले. आणि म्हणून मला असं वाटतं मी डेली सोपचे काही 1000 एपिसोड करू शकले पुढे पण, म्हणजे 4 दिवस नंतर पुढे सुद्धा असं व्हायचं. म्हणजे नंतर असे काहीतरी सीन्स लिहून यायचे आणि आम्हाला ते आवडायचेच नाहीत अजिबात. आणि खलीलजींनी ते नीट केलेले असायचे पण आम्हाला ते आवडायचे नाहीत. आणि मग हे नाही, चल आपण खलीलजींच्याकडे जाऊ म्हणून आम्ही मारे जायचो खलीलजींच्याकडे. मग खलीलजी त्यांच्या कन्व्हिक्शननी तो का सीन तसा लिहिलाय ते आम्हाला सांगायचे. मग आम्ही एकमेकींच्याकडे पाहायचो आणि परत, कारण त्या म्हणायचे, हे बघ आपण आपलं मन मोकळं केलं की नाही, आपल्याला शंका आली होती ती आपण विचारली की नाही, पण आता काय डिरेक्टर इज द बॉस, त्यांनी सांगितलं उडी मारायची. आणि लिटरली असं त्या म्हणाल तसं आम्ही जायचो, सगळी चर्चा करायचो. बघितलं आता करूया, आता काय करायचंय, कोमामधून उठून यायचं, येतो. ते कन्व्हिक्शननी करायचं, फक्त तेवढंच काम असतं ऍक्टरचं, जास्त उगीच चर्चा. सिरियलचा सक्सेस बघितल्यानंतर असं वाटतं का आता की ते सगळं केलं ते बरोबर होतं? बरोबर होतं वाईट होतं माहित नाही, पण ते तसंच करायचं होतं. आय डोंट नाही, कारण मला एक रिॲक्शन म्हणजे, आणि कोणाकडून, सरोजिनी वैद्यांच्याकडून एकदा आम्ही आविष्कारच्या त्या उपाध्यक्ष होत्या, तर एकदा आम्ही आविष्कारच्या कुठल्या तरी एका कार्यक्रमाला होतो बरोबर. तर रोहिणी, तुझं जे चाललेलं आहे ना 4 दिवस सासूचे, तू दिलेल्या चौकटीत चांगलं करतेस ग. दिलेल्या चौकटीत चांगलं, म्हणजे त्यांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं होतं की हे असंच असणार आहे. आणि दिलेल्या चौकटीत तू चांगलं करतेस ग, असा त्यांचा हे. म्हटलं तुम्ही पाहता? हो पाहते मी, आणि कधी कधी पाहते वगैरे, पण दिलेल्या चौकटीत तू चांगलं करतेस असं. आणि तसंच मला प्रतिमा कुलकर्णींनी सांगितलं. प्रतिमा कुलकर्णी सारख्या डिरेक्टर, सेन्सिबल, आणि त्या मला असं म्हणाल होतं की 4 दिवस सासूचे मध्ये सुद्धा तू तुझं काम चोख करतेस. आणि तेवढंच आपल्या हाती असतं की जे आहे ते आहे. मी आजही आपण जेव्हा डेली सोप्स करतो, आता तर म्हणजे सोशल मीडिया आहे, जरा काहीतरी केलं की लगेच ट्रोल करतात की हे काय करताय, पण ते आम्ही नसतो ना करत, आपण करत नसतो, ते लिहून आलेलं असतं. ते कन्व्हिक्शननी करणं हे माझं काम आहे आणि ते मी चोख करणार. बरोबर. तुम्ही कुणीही काही बोला किंवा नका बोलू, पण मी माझं काम करणार. आणि ते तेव्हाही आम्ही तेच केलं, आजही तेच करतोय. माझं काय एक मत आहे ह्याच्याबद्दल की जेव्हा आपल्याकडे फायनल स्क्रिप्ट येते की आता हे शूट करायचं, त्याच्या आधी ती कोणीतरी लिहिली असते, ती कोणीतरी चेक केली असते, त्याच्यावरती खूप डिस्कशन झालेले असतात, म्हणून तो सीन तसा लिहिला गेलेला असतो. प्रत्येकाला चोख त्याचा पगार मिळत असतो, भरपूर पैसे मिळत असतात, आणि तो खूप प्रामाणिकपणे, म्हणजे ही आपल्या मागे जे सगळं आहे ते सगळेजण तेवढं काम करत असतात आणि ते शेवटी आपल्याकडे येतं. करेक्ट. मग मला असं वाटतं की हे एवढं जर का तावून सुलाखून त्यांनी केलेलं आहे, तर आय थिंक इट इज अवर ड्युटी टू डू इट. आणि मग आपल्याकडे तू म्हणालीस तसं की हे प्रामाणिकपणे करायचं, कन्व्हिक्शननी करायचं, एवढंच होतं. एक्झॅक्टली. आणि मी तुला सांगू, कधी कधी मला असंही वाटतं की आपण
फक्त आपल्या कॅरेक्टरचा विचार करत असतो. इन द ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह कधी कधी असं झालेलं आहे की आम्ही चर्चा केली पण नंतर बघताना लक्षात नाही सगळ्या गोष्टींचा विचार करतात ते बरोबर. सो यू हॅव टू ट्रस्ट. मग कुणावर तरी विश्वास ठेवायचा असतो तर तो म्हणायचं डिरेक्टर, कारण त्यांना माहिती असतं की ओव्हरऑल काय घडतंय. मग ते म्हणतायत ना असं करायचंय, ओके मग आपलं काम एवढंच आहे की ते चोख करायचं, लेट्स डू इट विथ कन्व्हिक्शन, एवढंच. आणि मासेससाठी एक्झॅक्टली, म्हणजे तेच आणि गंमत म्हणजे एखादा डिरेक्टर असतो तो एखाद्या स्टाईलनी जात असतो, त्याच्यामध्ये आपण आपली स्टाईल लावायचा प्रयत्न केला तर ते कुठेतरी इम्बॅलन्स. आता हे मी रोहिणीताईंकडनं शिकले. त्या काय काम करून आल्या होत्या, काय काम केलं होतं त्यांनी, आणि तरी सुद्धा खलीलजी जेव्हा सांगत होते तेव्हा त्या म्हणतात ते पूर्व दिशा असं असल्यासारखं त्या ऐकायच्या आणि त्यांच्या पद्धतीनं काम करायच्या. आणि हे खूप गरजेचं आहे कुठलंही, म्हणजे आजही डेली सोपमध्ये मी अनेकदा बघते की ते डिरेक्टरला क्वेश्चन करतात. नाही डिरेक्टरला नका क्वेश्चन करू, त्याला अपॉइंट केलंय ना, त्याची एक स्टाईल आहे, तो जे म्हणतोय तसं करा. मग नाही तर तुमचं एवढं पटत नसेल तर मग तुमचं प्रोजेक्ट घेणंच चुकलेलं आहे की कम्प्लीट प्रोजेक्ट चुकले म्हणून तुम्हाला काहीच पटत नाही, तुम्हाला ना डिरेक्टर पटत आहे. पण त्याच्याबद्दल तिथे सेटवर उभं राहून किंवा सेटवर सीन करायच्या आधी चिडचिड करून मग हे किती वाईटच चाललंय असं आम्ही कधीही केलेलं नाही. म्हणजे नेव्हर. गुड. म्हणजे ते पटलं नाही तरी सुद्धा ते स्क्रीनवर लोकांना नाही दिसणार ते आम्हाला पटलं नाही. मला असं वाटतं हा एपिसोड म्हणजे कविता लाड आणि रोहिणी हट्टंगडी हे बोलतायत हे नवीन मुलांनी ऐकायला पाहिजे, कारण ह्याच्यावरती खूप डिस्कशन होतात, त्याच्यात टाइम वेस्ट होतो सेटवर. अगदी ज्याच्यामध्ये एक सीन सहज निघू शकतो. आणि हे त्यांना कळत कसं नाही, म्हणजे अगेन तेच ना की द टाइम इज क्लिकिंग. तो जे 12 तास असतात बरोबर त्याच्यात आपल्याला फुटेज काढायचं. आणि त्याची जाणीव आम्हाला तरी असते, म्हणजे रोहिणीताई सारख्यांना होती, मला आजही आहे की चला चर्चा नका करू यार, लेट्स शूट. राईट, हे आलंय ना, चला शूट करूया. तर म्हणजे तू म्हणतेस तसं हे मलाही जाणवतं की काही वेळेस अगदी जे यंगर जनरेशन आहे त्यांना असं वाटतं कधी कधी की अरे म्हणजे ह्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही का, कसं काय तुम्ही हा सीन, अरे म्हणजे आम्हाला कळत नाहीये का, आम्हाला नाही वाटलंय का. नाही, मला सांगतात ते ताई तू बोल म्हटलं मला बोलायचंच नाही, बिकॉज आय हॅव कन्व्हिन्स्ड मायसेल्फ. आणि मी डेली सोप करते ना. एक्झॅक्टली. आणि सिनेमा नाही करत आहे किंवा नाटक नाही करत आहे, माझी चॉईस आहे ना, मला माहिती आहे हे जॉनर काय आणि तरी सुद्धा मी हे करतेय. बरोबर. दुसरी गोष्ट तेच असते ना की सिरियल सेट मध्ये लार्जर पर्स्पेक्टिव्ह खूप गोष्टी असतात. चॅनलनी काहीतरी एक ठरवलेलं असतं, त्यांना ती सिरियल एका पद्धतीने हवी असते, त्यांना कुठल्या तरी एका वेगळ्या क्लासला टार्गेट करायचं असतं. सो ते करूया ना, मी कसं ठरवणार की ते बरोबर आहे किंवा चूक. दुसरी गोष्ट ती चालतीये ना, ती वर्षानुवर्ष चालतीये किंवा ती वर्ष चालतीये, 2 वर्ष चालते, जेवढा तिचा स्पॅन आहे. नाही चालली तर ती करतात बंद. चालतीये म्हणजे लोकांना ती आवडते, लोकांना एक्सेप्ट होतीये. बरोबर. मग मला असं वाटतंय आपण फक्त डिलिव्हर करायचं काम करायचं. ऍब्सोल्युटली. वी डू नॉट क्रिएट, वी ओनली डिलिव्हर. डिलिव्हरी बॉईज ह्या बाबतीत म्हणते ना आमचं अगदी क्लिअर होतो आणि ह्याच्यात कुठेही चर्चा नाही, काही नाही. सो आम्ही खूप शांतपणे करू शकत होतो 4 दिवस सासू. मला ना हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. कसं होतं माहितीये की आता मी तुमच्यापेक्षा खूप ज्युनियर आहे आणि मला असं वाटतं की अच्छा आपण म्हणजे दोज पीपल हू वी लुक अप टू, की आपण ज्यांना आदर्श समजतो त्यांचे विचार सुद्धा आपल्यासारखे आहेत, म्हणजे वी आर ऑन द राईट ट्रॅक असं कुठेतरी वाटतं. अगदी नाही, आय एम व्हेरी हॅपी. तुमच्याबरोबर कामाचा अनुभव कसा होता हे आपण ऐकूया 4 दिवस सासूचे डिरेक्टर खलील हेरेकर यांच्याकडून. 4 दिवस सासूचे या आमच्या सिरियलची जी जर्नी आहे ती पूर्ण इव्हेंटफुल मुमेंट्सने भरलेली आहे. म्हणजे आय कांट डिस्क्राईब इट. खूप वास्ट अशी आहे आणि त्यात अनुराधा आणि आशालताबाई या 2 मुख्य भूमिका आहेत होत्या आणि ते करताना, कास्टिंग करताना खूप खूप डिफिकल्ट होतं. कारण मी आणि आनंद मासवेकर आम्ही जेव्हा स्टोरी लिहिली तेव्हा खूप डिटेलमध्ये ती लिहिली गेली होती आणि त्यामुळे कॅरेक्टर्सची जर्नी कुठपर्यंत जाणार आहे, त्यात असणारी शेड्स हे मला रायटर आणि डायरेक्टर म्हणून कळत होते आणि त्यामुळे
ते शेड्स सगळे पुढचे येणार आहेत, ती डेप्थ त्या कॅरेक्टरमधली ती माहीत होती. म्हणून कास्टिंग करताना थोडंसं टेन्शन आलं होतं. आणि त्यात नरेश आणि मी, नरेश गोडे आणि मी, आम्ही ठरवलं होतं की कास्टिंगमध्ये पण थोडंसं वेगळेपण असायला पाहिजे. इट शुड लुक डिफरंट. कारण आम्ही प्रेझेंटेशन पण केलं होतं ETVला, त्यात पण थोडंसं सिरियलमध्ये थोडा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि ती सिरियल प्रेझेंट करताना पण म्हणजे आम्ही थोडं वेगळेपणाने करणार होतो. तर आता हा जो आशालताबाईंचा जो कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन होतं. म्हणजे एक आई जी प्रचंड प्रेम करते आपल्या मुलावर, पण तो मुलगा क्रिएटिव्ह आहे, त्याला म्युझिक मध्ये इंटरेस्ट आहे. आणि आशालताबाई हिचा बिझनेस एम्पायर आहे आणि तिला होतं की आपला मुलगा रवी देशमुख जो आहे तो ह्या आपल्या बरोबर बिझनेसमध्ये यावा. कारण ही वॉज ब्रिलियंट, इंटेलिजंट आणि MBA वगैरे केलेला आहे. पण तो तयार नव्हता आणि अचानक तो अनुराधाला लग्न करून घेऊन येतो. आणि तो जो त्या कॅरेक्टर मधला तो जो शेड आहे तो भयंकर होता. आणि शी वॉज व्हेरी स्ट्रिक्ट, व्हेरी स्टबन आणि थोडा नेगेटिव्ह साईडला जाणारा कॅरेक्टर होता की नाही म्हणजे नाही, मुलगा असला चालेल, अजिबात नाही. त्याने लग्न करून घेऊन आले अनुराधाला, नो, मी एक्सेप्ट करणार नाही. आणि तिचा तो स्टबननेस, तिचा जो एक काय म्हणतात की नाही म्हणजे नाही, तो हेल्प करणारा होता. कारण लग्न करून घेऊन आलाय अनुराधाला, पण ही एंट्री देत नाही किंवा एक्सेप्ट करत नाही. मग तिचं काय होणार, रवीचं काय होणार. आणि मग त्यानंतर तिच्यात होणारं परिवर्तन की जेव्हा तिला कळतं की माझा मुलगा माझ्या हट्टीपणामुळे मी जे काही ऍक्शन्स घेते त्याच्यावर होणारा मेंटल परिणाम आणि त्याच्यावर होणारा इफेक्ट, आणि मग त्याच्यासाठी त्याला बरं करण्यासाठी कुठल्याही लेंथवर जाणारी आई, मग तिचा तो प्रेमळ अनुराधाबरोबर सासू आणि सून यांच्यातला तो रिलेशन, ते बिझनेस सांभाळणं, पण घरासाठी पण कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांना प्रेम देण्याचा प्रयत्न करणं, हे जे दोन शेड्स आहेत, वन टुवर्ड्स नेगेटिव्ह अँड सेकंड ॲब्सोल्युटली पॉझिटिव्ह, तसा म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये आर्टिस्ट कोणी समोर येत नव्हतं. आणि दिस वॉज अ डेली सोप. आणि डेली सोप आता सुरू झाले होते आणि डिफिकल्ट होतं, म्हणजे रोज शूट करून रोज एपिसोड्स देणं. तर ETVने सांगितलं होतं की नाही, आम्हाला लवकर हवंय, थोडा घाई करा. आणि अशा ह्याच्यात मी राजश्रीमध्ये गेलो होतो. राजकुमार बडजात्या आणि गुप्ताजी आम्ही बसलेलो होतो. आणि मी त्यांना सांगितलं की थोडंसं टेन्शन आलंय, कारण ह्या कॅरेक्टरमध्ये आर्टिस्ट आशालताबाईंच्या ह्याच्यात कुणी दिसत नाही. आणि ते पटकन म्हणाले, यार क्यों टेन्शन घे रे, रीमाजी आहे ना, रीमाला हो. आणि मी म्हटलं रीमाजी, पण दिस इज अ डेली सोप. आणि ते म्हणे नहीं टेंशन मत, आपने जो भी उस कैरेक्टर के बारे में बताया तो वो बिल्कुल परफेक्ट जा रही है, मैं अभी फोन करतो. आणि त्यांनी फोन केला आणि रेमाजी माझ्याशी बोलल्या आणि त्यांनी ऐकून थोडंसं घेतलं, पण ते म्हणाले नाही मला ऐकायचं पण नाही, म्हणजे चांगलंच असणार, सेंट्रल कॅरेक्टर आहे, चांगलंच असणार. आणि तुम्ही राजश्रीमध्ये बसून राजबाबूंच्या केबिन मधनं फोन करताय, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. खलीलजी, आय एम डुईंग दिस सिरियल, फक्त मी 1 महिन्यासाठी प्लेसाठी आउट ऑफ इंडिया जाणार आहे, तुम्हाला 1 महिना थांबावं लागेल, पण मी करणार आहे. पण ETVला जेव्हा आम्ही सांगितलं चॅनलला, तर चॅनल बोलला नाही आपल्याकडे एवढा वेळच नाहीये, दिस सिरियल लुक्स डिफरंट, वी आर व्हेरी एक्साइटेड, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला करावं. आता मी टेन्शन मध्ये आलो. राजबाबूंकडे आलो, त्यांना सांगायला की रेमाजीना सॉरी म्हणायचंय की आय कॅनॉट कास्ट हर,
कारण हा प्रॉब्लेम आलाय. आणि आता तर ते म्हणाले हा ठीक आहे, पण तुम्हाला आर्टिस्ट हवी आहे ना, मी तुम्हाला देतो. आमच्या सारांशमध्ये रोहिणी हातंगडी होत्या. तर रोहिणीजींशी आपण आता बोलून घेऊया. शी इज फॅन्टॅस्टिक. आणि तुम्ही जे नरेट केलं कॅरेक्टर त्याने शी इज तो 100% गोळी. मग गुप्ताजींनी फोन केलं, राजबाबू बोलले आणि मग मी रोहिणीजींशी बोललो. नरेशजी आणि मी त्यांना भेटायला बँड्राला त्यांच्या घरी गेलो आणि मला वाटतं 5 मिनिटात आमची वी वर ॲब्सोल्युटली इन ट्यून. म्हणजे जसं आम्ही वर्षानुवर्ष एक दुसऱ्याला ओळखतो असा तो रिलेशन होता, बॉन्ड होता. आणि पटकन ते काहीच म्हणजे अडचण आली नाही. आणि रोहिणीजीने ऐकून घेतलं, म्हणाले येस आय एम देअर विथ यू ऑल. आणि ती कास्टिंग झाली आणि मराठी डेली सोप मध्ये रोहिणीजींचं येणं, रोहिणी हातंगडींचं येणं म्हणजे इट वॉज अ ह्यूज थिंग. पण ऑफकोर्स अबाउट आर्टिस्ट शी इज फॅन्टॅस्टिक राईट फ्रॉम फर्स्ट डे. म्हणजे सिरियलच्या पहिल्या दिवसापासून, पहिल्या शॉटपासून त्या होत्या. ते 12 वर्षानंतर जो 3140th एपिसोड चा जो सीन होता, वन ऑफ द बिगेस्ट सीन, तेव्हा पण 12 वर्षानंतर पण त्या आमच्या बरोबर होत्या. लाईक अ रॉक. हर सपोर्ट वॉज ट्रिमेंडस. म्हणजे मी काय सांगू, आर्टिस्ट म्हणून तर त्याच्याबद्दल ऑफकोर्स तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, मला माहीतच आहे की ॲज अन ॲक्ट्रेस त्यांची काय यु नो डिग्री आहे. पण ॲज अ ह्युमन बिईंग शी इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे मी डिस्क्राईब करू शकत नाही शब्दांमध्ये. आणि त्याच्यामुळे असं होत होतं की खूप डिफिकल्टीज होते तेव्हा करताना. आम्ही हाय बँडवर करत होतो, बीटावर शूट करत होतो आणि फंगस यायचा. 5-5 मिनिटाचा सीन करताना अचानक प्रॉब्लेम यायचा की शूट झालाय, फॅन्टॅस्टिक झालाय, ओके म्हटलंय मी, पण कळलं की बघताना त्याच्यामध्ये फंगस आहे, सो वी हॅव टू रिशूट. पण त्या अजिबात कंटाळत नव्हत्या. शी वॉज देअर. खलीलजी नो प्रॉब्लेम, आपण आणखी टेक करूया, चला लेट्स डू इट. सगळेच आर्टिस्ट करत होते, पण शी वॉज देअर. शी वॉज द सिनियर मोस्ट. 9:45ला ह्या टेक्निकल प्रॉब्लेम्स मध्ये कधी कधी प्रॉब्लेम अर्जंट सीन असायचा, 9:45 वाजता त्या जाऊन चेंज करून यायचं आणि त्यानंतर तो सीन करायचं. म्हणजे मग जे नवीन येणारे आर्टिस्ट दे यूज टू लुक एट हर की आय मीन शी इज सो ग्राउंडेड, शी इज ऑलवेज देअर. तर मग यु नो एव्हरीबडी. त्याच्यामुळे आम्हाला कधीच कुठल्याच आर्टिस्टना प्रॉब्लेम आला नाही, कधीच हे झालं नाही. आणि वी वर व्हेरी लकी टू गेट रोहिणीजी ॲज आशालताबाई. ऑफकोर्स द वर्क शी हॅज डन, यू ऑल हॅव सीन ॲज आशालताबाई, फॅन्टॅस्टिक. आणि ॲज अ ह्युमन बिईंग ऑल्सो त्या ज्या आमच्याबरोबर उभ्या राहिल्या स्ट्रॉंगली. आणि मला वाटतं की रोहिणीजी नसत्या या सिरियलमध्ये तर एवढा लांबचा पल्ला आम्ही गाठू शकलो असतो की नाही, आय रिअली डोंट नो. म्हणजे इट वॉज अ ह्यूज जर्नी अँड वी नीडेड दॅट. आणि दुसरा कॅरेक्टर म्हणजे अनुराधा. तर ती पण त्याच्यामध्ये पण बरंच यु नो घटनात्मक, देर आर लॉट ऑफ हॅपनिंग्स इन दॅट. अनुराधाच्या कास्टिंगमध्ये पण इट वॉज अ म्हणजे ती कास्टिंग करताना पण खूप मजा आली मला. तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, कारण ती पण सून ॲक्च्युली त्यावेळी, आता ते सगळीकडे आलेलं आहे, पण त्यावेळी ती जी सून आहे जी अख्ख्या स्वतःचं सॅक्रिफाईस करून अख्ख्या घराला आपल्याबरोबर घेऊन जाते, ती सांभाळून घेते घराला. आणि शी हॅज टू बी ॲप्ट. शी वॉज अ रायटर, बेसिकली लिरिक्स लिहायची, नवऱ्याबरोबर उभं राहायची. शी वॉज एज्युकेटेड. शी हॅड कम फ्रॉम अ लोअर मिडल क्लास फॅमिलीमधनं ती एवढ्या मोठ्या बिग बिझनेस फॅमिलीमध्ये लग्न करून आली आहे. त्याच्यात होणारे प्रॉब्लेम्स आणि त्या प्रॉब्लेम्समधनं सगळ्यांची मनं जिंकणं, सासूचं मन जिंकणं. आणि मग आय मीन तिची पण जर्नी म्हणजे
वॉज लॉट ऑफ डेप्थ इन दॅट कॅरेक्टर. आणि शी हॅड टू बी गुड लुकिंग, शी हॅड टू बी व्हेरी क्यूट, म्हणजे अँड शी हॅड टू बी अ व्हेरी गुड ॲक्ट्रेस, कारण त्याच्यात ह्युमर होतं, त्याच्यात इमोशन्स होते. आणि ती पण कास्टिंग करताना मला ॲक्च्युली त्यावेळी मी बाजारची सिरियल करत होते, हिंदी सिरियल, ज्यात आसिफ शेख वगैरे होते. तर मला मराठी इंडस्ट्रीबद्दल माहिती नव्हती. आय वॉज नॉट इन द मराठी इंडस्ट्री ॲट ऑल. तर ॲक्च्युली ज्यावेळी मला हे कास्टिंग करताना अचानक मला कविता लाडचा चेहरा आठवला. म्हणजे 1988-89 किंवा 90मध्ये, आय डोंट रिमेंबर. त्यावेळी मी विरासत नावाची हिंदी सिरियल करत होतो, मोठी ह्यूज बजेट सिरियल होती. त्यात एक मला वाटतं 20-21 वर्षाची मुलगी मला भेटायला आली होती, कविता. शी वॉज व्हेरी क्यूट, म्हणजे कास्टिंगसाठी आली होती. शी वॉज व्हेरी क्यूट, व्हेरी इंडियन फेस. तिच्या बोलण्यात तो प्रेमळपणा, मग तो काय म्हणतात टिपिकल इंडियननेस, ते सगळं मला आठवलं. पण त्याला खूप खूप वर्ष गेली होती. त्याच्यामुळे नरेशला विचारलं की आय डोंट नो, म्हणजे ह्या रोलमध्ये कविता लाड म्हणून आर्टिस्ट आहे का मराठी इंडस्ट्रीमध्ये, कारण त्यावेळी मला ती हिंदीसाठी येऊन भेटली होती, बट शी इज अ महाराष्ट्रीयन. तर शी आय थिंक आता तिचा जो वय आहे तो परफेक्ट असेल त्या अनुराधाच्या रोलसाठी. अँड आय थिंक हर लुक्स अँड एव्हरीथिंग गो परफेक्टली विथ दॅट. तर नरेशजी मला म्हणाले की येस, शी इज देअर इन द मराठी इंडस्ट्री, पण ती प्लेजमध्ये आहे आणि प्रशांत नामले बरोबर वगैरे प्लेस करते ती. मग मी पाहिलं ते, ऑफकोर्स द पोस्टर, द बॅनर्स अँड ऑल दॅट. आणि अँड आय फेल्ट शी इज परफेक्ट, म्हणजे शी वॉज ॲब्सोल्युटली राईट फॉर दॅट. तर त्यावेळी आमच्याबरोबर कास्टिंग करायला, मराठीमध्ये कास्टिंग करायला, एक आय वॉन्ट एक नाव घेत नाही मी, पण तो कास्टिंगसाठी होता. तो म्हणाला की खलीलजी, अनुराधासाठी तुम्ही कविता लाडला घेणार, ती कॉमेडी करते, म्हणजे कॉमेडीमध्ये शी इज फॅन्टॅस्टिक, पण हा रोल जो आहे तो एकदम कम्प्लिटली वेगळा आहे. आणि म्हणजे किती इमोशन्स आहेत. आणि ती मला माहिती आहे, आय हॅव रिटन द स्टोरी ऑल्सो, आय एम डिरेक्टिंग इट, मला व्हिजन मला माहिती आहे. आणि आय नो ती मला येऊन भेटून गेली होती. तर आय नो व्हॉट शी कॅन डू, मला एकदा भेटायचं आहे. तर तो कास्टिंगवाला आहे, तो अक्षरशः पळून गेला. म्हणजे तो नरेशजीला म्हणाला की नाही, खलीलजी हिंदीमधनं आलेले आहेत, त्याला मराठी आर्टिस्ट, मराठी इंडस्ट्रीबद्दल माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आय डोंट नो, इट इज अ ह्यूज मिस्टेक, मी आता करू शकत नाही, मला कास्टिंग वगैरे करायची नाही, मीच चाललो. अँड ही वेंट. आय सेड फाईन. आम्ही बोलवलं, कविता आली. अँड ती जेव्हा एंट्री केली तेव्हाच आम्ही बघितलं, आय थॉट की येस, शी इज माय अनुराधा. आणि मग आम्ही बोललो. तर तसंच झालं, वी वर ॲब्सोल्युटली इन ट्युनिंग. नरेश आणि मी बसलो होतो, कविताशी थोडं मला वाटतं 1 तास बोललो आम्ही. अँड वी फेल्ट की शी इज ॲब्सोल्युटली परफेक्ट फॉर दॅट रोल. आणि कविताचं कास्टिंग झालं. अँड व्हॉट शी हॅज डन ॲज अनुराधा ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे. आणि शी वॉज फॅन्टॅस्टिक. आणि मला पर्सनली असं वाटतं की जर रोहिणी हट्टंगडी आशालताबाईमध्ये नसत्या आणि कविता लाड जर अनुराधामध्ये नसती, तर कदाचित 4 दिवस सासूची ही जी एक्स्ट्रीमली सुपरहिट सिरीज जी झाली आहे, ती त्या लेवलला जाऊ शकली असती की नाही. आय एम डाऊटफुल अबाउट इट. सो आय एम रिअली थँकफुल की मी रोहिणीजी आणि कविताला कास्ट केलं. आणि देवर आमच्यामध्ये जो बॉन्ड तयार झालाय, म्हणजे मी सांगतो 5-5 वर्ष बोललो नाही. आताही आम्ही कसं, वी आर नॉट शूटिंग टुगेदर, पण आताही जर आपण 5-6 वर्ष जरी बोललो नाही आणि आम्ही एकदा फोनवर जरी बोलायला लागलो,
तरी असं वाटतं की अरे वर्षानुवर्षांचा तो बॉन्ड आहे, तो रिलेशन, म्हणजे दॅट रिलेशन इज ॲब्सोल्युटली डिफरंट. खूप वेगळा असं तो रिलेशन आहे आमच्या सगळेच आर्टिस्ट मधलं. आणि दॅट्स वाय 4 दिवस सासूचे वॉज क्रिएटेड अँड इट गॉट इन टू द लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स. एकत्र काम करता करता एकमेकांच्या काही सवयी कळतात आपल्याला, ओके, किंवा आपण दुसरी सारखं वागायला लागतो. असं कधी तुमच्या दोघींमध्ये झालंय का? मी रोहिणीताईंबद्दल सांगते. मला त्याच्याबद्दल एक सवय खूप आवडायची. कम वॉट मे, 10 वर्ष जी काही मी एकत्र काम केलं त्या बाईच्या चेहऱ्यावर मी अशी कपाळावर अशी आठ्या पाहिला नाहीत, किंवा आता काय सीन आहे, काय आता असं कधीही केलं नाही. त्या अशा ह्याच्या मस्त अरे काय हो अच्छा तयार होऊया, काय गो किती काल खूप उशीर झाला ग, पण हे बोलत असतं नाही. त्या आनंदी होत्या, त्यांनी कधीही कंप्लेन केलं नाही, त्यांनी कधीही त्रासल्या नव्हत्या. म्हणजे आणि असं नसतं की सगळ्या गोष्टी त्यामुळे बरोबर असतात. कधी कधी त्यांची बाई पण आलेली नसते, कधी कधी त्यांनाही ट्रॅफिक लागलेला असतो, त्या स्वतः ड्राईव्ह करायच्या. आता त्या ड्रायव्हर वगैरे आणतात तेव्हा त्या स्वतः ड्राईव्ह मला आठवतंय. आणि त्या ड्राईव्ह करत यायच्या आणि ते सगळं स्वयंपाकाचं सगळं मॅनेज करायचं. पण कधीही कपाळावर आठ्या नाहीत, सदैव प्रसन्न. हे मला त्यांच्याकडनं शिकायला आवडलं. आणि हे मी तेच म्हणते ना की यू वॉन्ट टू बी लाईक हर. कारण अच्छा ह्या अशा वागतात, ह्या सेटवर येऊन एवढ्या मोठ्या बाई आहेत पण ह्या अशा येतात. त्या कधीही असिस्टंट डिरेक्टरशी काय रे पुढचं सीन काय असं करत बोलल्या नाहीत. त्या नम्रपणे, आणि कुठलाही थर्ड असिस्टंट जरी असला त्याच्याशी काय रे आता आहे का, त्या विचारूच शकल्या असत्या अरे मी किती वेळ बसले. त्यांनी कधीही विचारलं नाही की मला का बसवलंय, काय झालं, काहीतरी प्रॉब्लेम बसवायचं. म्हणजे आमचं एक परवलीचा शब्द होता उशी पांघरून. म्हणजे 2 सीन्स मध्ये काही नाहीये, झोपा. किंवा मी ईशानच्या वेळेस प्रेग्नेंट झाले आणि माझ्या प्रोड्युसरनी मला मॅनेज केलं की ते म्हणले नाही आपण तुझ्या सोयीने शूटिंग करूया. पण जेव्हा माझ्या सोयीने शूटिंग व्हायला लागलं ना सुलेखा, तेव्हा असं बऱ्याचदा व्हायचं की सेटवरच्या इतर लोकांना, इतर सहकलाकारांना बसून राहावं लागायचं. पण ऑब्व्हियसली प्रायोरिटी माझी असायची. मी 8व्या महिन्यापर्यंत काम करत होते. ईशान झाल्यानंतर मी काम करायला लागले तर मला ईशानकडे जायचं असायचं. हे सगळं करत असताना आपले सहकलाकार जे असतात ना ते थोडेफार सफर होतात. पण रोहिणीताई इज वन पर्सन ज्यांनी कधीही नाकं मुरडली नाहीत. कविताला जायचं ना, जाऊ दे. मला म्हणायचं नाही ग मला काही घाई नाहीये, तुझं जाऊ दे. म्हटलं कधी कधी मला असं व्हायचं की त्यांना बसवलंय, माझा सीन करतायत, पण त्यांनी ऍक्च्युली आणि प्रोडक्शन हाऊसनी सुद्धा खूप काळजी घेतली. ऍब्सोल्युटली. मला आठवतं MB हाऊस मध्ये तुला एक सेपरेट रूम दिली होती. रूम तर दिली होती, ईशान बरोबर असायचा. हो. म्हणजे तेच म्हणते ना, प्रोडक्शननी सांभाळलंच, प्रश्नच नाही. त्याशिवाय तर मी इतकी वर्ष कामच करू शकले नसते. मी तर सिरियल सोडणार ह्याच्याने गेले होते, पण ते प्रोडक्शननी सांभाळलं. पण बिईंग अ सिनियर को ऍक्टर बाकीचे कुणी कुरबुर काय अरे यार तिला सोडायचं का आता, असे काय म्हणजे काय असं व्हायचं. बट रोहिणीताईंनी कधीही नाक मुरडलं नाही. अँड आय ओ दिस टू हर की म्हणजे असं कोण करतं मला सांग ना, कधीच नाही. आणि एकदा दोनदा नाही, 10 वर्ष 11 वर्ष. आणि कविताची एक सवय म्हणजे ती अजूनही मला अंगीकारता आलेली नाहीये. मला माहिती आहे काय बोलणार तुम्ही ते. तेव्हा आमचं डायटिंग वगैरे पण तेव्हा सुद्धा चालू असायचं. तर डायटिंग करताना आपलं घ्यायचं, हे एवढं माझं आहे, आता हे सगळं तुम्ही घ्या, किंवा ते नाही मला नकोय, ते स्पष्ट शब्दात सांगायचं की मला हे नकोय आणि ते पाळायचं. म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. तुम्हाला काय वाटेल ते असू देत. म्हणजे अगदी घरी सुद्धा ती तसं करायची की नाही मला हे नकोय ना, मग मी नाही खाणार, तुम्ही कितीही प्रेमाने द्या, पण मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला मी नाही खाणार आहे म्हणून. मला ते अजून करता मला अगदी माहिती होतं रोहिणी असं म्हणणं. त्यावेळी हो का ग, बरे ठीक आहे मग थोडंसं, मग आणि तुझ्यासारखं असं जमत नाही, तू कसं नाही म्हणजे नाहीच, थोडंसं खाऊन बघ. नाही थोडंसं नाही, आता आपलं ठरलंय ना 1 महिना आपल्याला नाही खायचं, तर नाही म्हणजे नाही खायचं 1 महिना. आणि दुसरं प्रत्येक याच्यानंतर प्रत्येक शॉट नंतर येऊन थोडंसं पाणी प्यायची. ती मला ती सवय आहे तिला.
आणि ती म्हणजे ती पण मला अजून नाही करता आलेली आहे. नाही पण खरंच पाणी प्यायल्यामुळे आपल्याला ते बरं वाटतं माहिती नाही तर उगीच भूक लागल्यासारखं वाटतं तर सतत पाणी पित राहावं हे माझं हे तिचं तो एक भांड होतं करेक्ट ते बाटलीवर भांड असं असायचं शॉट झाला म्हणजे जरा वेळ कॅमेरा इकडचा इकडं जावं होईल किंवा शॉट चेंज होते आतमध्ये यायची अर्ध भांड पाणी प्यायची आणि परत जायची ती होती तिची सवय अजूनही आहे तशीच सवय म्हणजे काही काही ह्या गोष्टी असतात ना 11 वर्ष ना 11 वर्ष 11.5 झाली त्याच्यामध्ये तुझं लग्न सुद्धा झालं 2 मुलं झाली 2 मुलं झाली. मी आमच्या प्रोडक्शन मॅनेजरना नेहमी गमतीने म्हणायचे की पेडणेकर दिलीप दादा पेडणेकर ना तर त्यांना त्यांचं सतत माझ्या ऍडजस्टमेंट अहो नाही हो आता ईशानचं वॅक्सिनेशन आहे अहो थांबा सनायाचं नर्सरीचं पण ते सगळं मॅनेज करायचं सगळं मॅनेज म्हटलं मला ना कधी कधी भीती वाटते की मी काहीतरी म्हणेन अहो थांबा सनाया माझी बाळणपणाला आली तोपर्यंत कारण चालूच होती सिरियल आणि म्हणजे काय म्हटलं काय आहे ऍडजस्टमेंट सगळं ओके काय आहे बरोबर हरकत नाही शाळेत जाऊन यायचं शांतपणे करायचं म्हणजे एकदा मला आठवतंय मी काहीतरी तारखांचा घोळ केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं पेडणेकरांनी आधीच तारीख देऊन ठेवली होती आणि मी म्हटलं पेडणेकर माझ्या हातून ही चूक झालेली आहे म्हटलं मी तारीख म्हटलं ती कन्फर्म नाही केली आणि मी त्यांना कारण तेव्हा आमच्या किती नंतर आम्ही काढलं सरासरी 12 दिवस लागायचे आम्हाला 12 ते 15 मॅक्स 15 म्हणजे काही काही याच्यामध्ये 4 दिवस पण काम केलंय अख्खा महिन्यात कधी कधी 15 दिवस केले म्हणजे आता ऑन एन ॲव्हरेज काम करतात ना आणि डे नाईट आम्ही नाईट केल्या नाहीत त्यावेळेला एव्हरीथिंग वेल मॅनेज्ड छान हे केलेलं होतं पण आणि त्यावेळेस त्यामुळे माझी हिंदी पण सिरियल्स चालू होत्या त्यामुळे हिंदी आणि हे असं दोन्ही करायची त्या ह्याच्यामध्ये मी ते तारीख देऊन ठेवलेली म्हटलं पेडणेकर सॉरी तुम्ही तारीख देऊन ठेवली आणि आदल्या महिन्यात तारखा मिळाल्या की त्या तारखा कधीही चेंज व्हायच्या बरोबर हो आठवतंय मला त्यामुळे म्हटलं ती तारीख असं का थांबा मला 1 दिवस द्या असं म्हणून म्हणजे काही गोंधळ नाही की हे काय केलं तुम्ही अमुक तमुक आता कसं करायचं नाही मी करतो मॅनेज आणि ते व्यवस्थित मॅनेज केली मग तारीख ते काहीही मॅनेज करायचं खरंच त्यांना टेन्शनच यायचं नाही काय पल्लवीला लवकर बोलावलं हो तिला लवकर बोलवलं तर एकदा तिचा काहीतरी 3 वाजता पल्लवी वैद्य तिचा 3 वाजताचा कॉल टाइम होता आणि आधीचे सीन्स लवकर संपले तर आता काय करायचं तर पल्लवी आहे ना पुढच्या ह्याच्यात तिला बघा ना लवकर येतं का वगैरे असं म्हणून पल्लवी ती म्हणाली हो असं कशी मी आता येऊ असं कसं येणार मी मला सांगा ना मी डबा आणायचा होता डबा माझा झालाच नाहीये डबा झाल्याशिवाय मी कशी येणार बरोबर हरकत नाही डबा थंड झाल्यानंतर मला अजून आठवते आता ते पेडणेकर म्हणजे मी खूप कारण ऐकतो आणि सगळं आता हे कसं करू की डबा झाला की तो थंड झाल्याशिवाय मी कशी येणार बरं ठीक आहे डबा थंड होऊ दे मग घ्या असं बघा जमतंय का असं बघा जमतंय का लवकर यायला असं अच्छा प्राजक्ता कुलकर्णीचा हा भाऊ ना दीर अच्छा 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 सो तिने जुळवलं हो ती प्रोसेस मला सांग ना तुला अगं ती प्रोसेस म्हणजे काय आम्ही सिरियल्स करायला प्राजक्ताची माझी पण ओळख नाही म्हणजे आम्ही आधी कधीच भेटलो नव्हतो पहिल्यांदा सेटवर भेटलो आणि ओळख झाली आणि पहिल्यांदा तर ती मला गमतीत मला असं म्हणाली मला असं सारखं वाटतंय की माझ्या दीराचं आणि तुझं छान जमेल म्हटलं हो तुझा दीर दिसायला चांगला आहे का मस्करीत आपण बोलतो ना तसं ती म्हटली अगं नाही तू भेट तरी सो मग तिने सांगितलं की तुम्ही एकदा भेटा तरी तेव्हा माझे नाटकाचे प्रयोग पण खूप चालू होते आणि आशिष वॉज हेडिंग रिडिफ्युजन मद्रास चेन्नईला त्यामुळे तो तिथे असायचा त्यामुळे मग कधी भेटणार तर तू माझ्या घरी गणपतीला ये वगैरे असं करत करत ते ठरलं सो एका दिवशी आम्ही भेटलो आम्ही भेटलो ऑक्टोबरमध्ये आमचं लग्न करायचं ठरलं जानेमध्ये साखरपुडा झाला मे मध्ये लग्न झालं सो मला वाटतं ती मी नेहमी म्हटलं की सिरियल केली नसती तर आशिषही मला भेटला नसता सो काय गोष्टी कशा व्हायच्या असतात ना तर त्याच्यासाठी काही ना काही घडत राहतं तर हे एक निमित्त होतं ना खरं तर नाहीतर त्याची मला एक आठवतंय मला MB स्टुडिओला आमचं शूटिंग चालू असायचं वरती आम्ही जवळ 1.5-2 वर्ष आपण तिकडे काम केलं MBC ना तर त्याच्या ह्याच्यामध्ये हिचं लग्न ठरलं आणि संध्याकाळी 7 वाजता फोन
आशिषचा, येणं वरती, असं काय गेटवर किती वेळ थांबणार, येणं वरती वगैरे ठरल्यानंतर मी असं बघायची, अच्छा ओके, म्हटलं लग्न झाल्यानंतर बघू. कट टू जयपान मध्ये आमचं शूट काही वर्षांनी. आणि जयपान म्हणजे असं वाटेवर वगैरेच असं होतं. हिला हा बोल आशिष, नको 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 आत्ता नको, इथं वरती कशाला, मी येते ना खाली. लग्न झाल्यानंतर हे सूर बदलला होता. आणि मला एवढं त्या दिवशी हसू आलं, आठवते ना. म्हटलं बघ हे असं असतं, कसे बदलतात दिवस. सो तीही फेस बघितली, अगदी लग्न ठरल्यापासून लग्न झालं, मग मुलं झाली. मजेशीर. सो ह्या 11 वर्षात तुझ्या आयुष्यात तो म्हणजे एवढा मोठा बदल झाला. रोहिणीताई, ह्या 11 वर्षामध्ये तुमचं आयुष्य कसं होतं, त्याच्यातले माइलस्टोन्स काय होते? माइलस्टोन्स म्हणजे हे चालू असताना माझं हे झालंच, म्हणजे बाकीच्या सिरियल्स आणि फिल्म्स सुद्धा होत होत्या, माझ्या तेलुगू फिल्म्स पण होत होत्या. पण एक मेन हा झाला ते जयदेवचा, माझ्या मिस्टरांचा जयदेवचा आजारपण, कॅन्सर होता त्यांना. आणि त्यावेळेस असं झालं होतं की आता बघायला कोण, कारण घरी कोणीतरी पाहिजे. तर त्यांनी सांगितलं आणि तू काम सोडायचं नाही आहेस, आपल्याला हे पण पाहिजे, तू काम सोडलंस, मी पण घरी तू पण घरी, कसं होणार, तर तू काम सोडायचं नाही आहेस. म्हणून मी रिक्वेस्ट केली आमच्या प्रोडक्शन हाऊसला, खलीलजींना. म्हटलं खलीलजी असं असं डायग्नोज झालेलं आहे आणि मला जरा हे असणार आहे, मी घरी तर व्यवस्था करते पण इथं सुद्धा. तर मी 10 वाजता जायची आणि 7 वाजता माझा पॅकअप करायचं. म्हणजे घरी सगळं त्यांचं आवरून, म्हणजे स्पंजिंग वगैरे करायचं होतं ते, कारण किमोच्या नंतर काही दिवस फारच वाईट जायचे, नंतर मग ओके असायचे, पण तरी सुद्धा स्वतःला करायची शक्ती नसायची. त्यामुळे त्यांचं काय नाश्ता जो असेल तो नाश्ता, त्यांची औषधं, आणि नंतर मग असीम असायचा घरी. तर असीम दुपारी असायचा त्यांच्याबरोबर. आणि म्हटलं मला लवकर तुम्ही पॅकअप केलं तर म्हटलं घरी जाऊन मग रात्रीचं मला काय, मग घरी जाऊन मग मी मसाज वगैरे करायची त्यांना पायाला वगैरे, ते सगळं हे. ते म्हटलं तेवढं मला हे द्या. आणि ती मला जवळजवळ वर्षभर ते म्हणजे पाळलं त्यांनी. मी उशिरा जायचे आणि लवकर परत जायचे. आणि त्याही काळात मी तुला तेच म्हणते, त्याही काळात सो मच, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या, तरी चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं. खूप करून येत होत्या, त्यांना काळजी होती, स्ट्रेस होता. मला अजून आठवतं जयदेवजींनी सगळे केस काढले होते, तुम्ही फोटो दाखवले, त्यांनी सांगितलं मी टक्कलच करून येतो, नको केस गळणार वगैरे, केस गळणार म्हणून. तसं आधीच ह्याला बोलावलं, नाव्याला घरीच बोलावलं. हो. आणि म्हटलं काय कशाला ना, नाही टक्कल करून घेतो, नंतर केस झडणारच आहेत, नाहीतरी ते पुंजके असे नको दिसायला, असं करून त्याने हे केलं होतं. पण त्या ह्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर गेले पण. मग त्याच्यानंतर मग म्हणजे हे मेन ह्याच्यामध्ये हे झालं होतं स्थित्यंतर माझ्या. मी तेच म्हणते ह्या काळात त्या ह्याच्यामध्ये ना, म्हणजे जसं आपण आपली फॅमिली असते ना, तसं सगळं प्रोडक्शन पण उभं राहतं, तुमचे सहकलाकार पण उभं राहतात. तर तुम्ही त्या फेज मधून छान जाता. म्हणजे प्रोडक्शननी तर अर्थातच हे केलं, आणि ऑब्व्हियसली आम्हाला जितकं शक्य होत तसं आम्ही त्यांच्याबरोबर त्यांना सपोर्ट करायचो. पण त्याही काळात म्हणजे मी तुला सुलेखा तेच म्हणते ना, असं नाही की 10 वर्षात काहीच दुःख नव्हतं किंवा काही स्ट्रेस नव्हता. सो आपण जे म्हणतात ना की त्यांच्या मागे खूप काय काय गोष्टी असतात म्हणून ती माणसं त्रासली असतात, तसं नसतं. त्रास असले तरी सुद्धा आपण छान प्रसन्न राहू शकतो. आणि त्याच्यामुळे ना काय व्हायचं, त्या आल्यानंतर सेटवरचं वातावरण बदलायचं. आणि नेहमी ज्या आपल्यापेक्षा मोठ्या ज्या असतात त्यांच्याकडे बघूनच बाकीचे वागतात, त्या प्रसन्न आहेत ना, अख्ख्या सेटवरचं वातावरण तसं राहायचं. आणि हे आपण शिकतो की आपणही जेव्हा आता आपणही सिनियर झालोय आपल्या सेट्सवर, सो आपण कसे वागतो हे फार महत्वाचं आहे. की आपण प्रसन्नच असलं पाहिजे, सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांशी वागलं पाहिजे. तर त्या गोष्टी आपोआप ते सेटवरचं वातावरण तसं राहतं. आणि सेटवरचं वातावरण चांगलं असेल तरच आपण इतकी वर्ष काम करू शकतो. तिथे जर असं गढूळ वातावरण झालं ना, मग नाही आपण काम करता, म्हणजे नाही होऊ शकत.
सो ते फार महत्वाचं होतं. म्हणून मी म्हणते ना की माझं नशीब चांगलं आहे की मला नेहमी चांगल्या लोकांबरोबरच कामं करायला मिळाली. हो, नाही तर आपण इतके काय काय किस्से ऐकतो, गोष्टी ऐकतो की कोणीतरी असंच वागलं तसंच वागलं ज्युनियर्सना असं असं मी नाही काही भोगलं कधीच. नाही, आणि सगळीच जण सेटवर हो, जे कोणी होते सेटवर, इव्हन ज्युनियर्स पण खूप चांगले juniors हो, चांगले हो, होते. हो. हो, किती जणांनी 4-4 रोल्स केलेले आहेत, हो. कळलं पण नाही. आणि शिस्त असायची. अगेन तेच परत सिनियर्स आणि प्रोड्युसर तुम्हाला तिथे सेटवर कसं म्हणजे त्यांची एक स्वतःची शिस्त होती. म्हणजे अलीकडे डेली सोप्स मध्ये ती शिस्त मला कधी कधी दिसतच नाही. की मला असं वाटतं की आजही आम्हाला 9ची जर वेळ दिली तर आम्ही 9ला पोहोचतो आणि 9ला पोहोचल्यानंतर 9:45 तरी मिनिमम अख्ख्या तुमच्या तामझाम तयारी सकट तुम्ही सेटवर असणं गरजेचं आहे. तुम्हाला बोलवायला आलं पाहिजे याची वाट नाही बघित. आपण कधी वाट बघत बसलो की आम्हाला बोलवायला कोणी आलंच नाही. मला असंही काय असतं, बोलवायला कशाला आलं पाहिजे? तुम्हाला पैसे मिळतात 12 तास काम करायचे म्हणजे सेटवर. मग गेल्या गेल्या आम्हाला आमच्या हातात सीन्स असायचे आणि हा पहिला सीन करायचा आहे. ओके, ते तेवढं आम्हाला कळलं नाहीतर कुठला पहिला सीन आहे रे असं आजकाल असं होतं. दोन्हीकडनं होतं ते. तर ते त्या बाजूनी समजा असेल की व्यवस्थित हे सीन्स आहेत तुमचे आणि हा सीन पहिला करायचा आहे, हा सीन पहिला करायचा आहे, कोण कोण आहे त्याच्यात, हा मग तू बस ग, असं व्हायचं. म्हणजे आम्ही तसं वाटून घ्यायचो. बरोबर, ह्याच्यात तू आणि मी आहोत, मग आपण बसूयात, मग प्राजक्ता तू नंतर बस, किंवा प्राजक्ता तू आणि तू, आम्ही परस्पर केलेलं आहे. ते आजकाल तसं होत नाही होत. बरोबर आहे. कारण तुम्हाला सीन्स कुठला लावणार आहेत हेच माहित नसतं, त्यामुळे सगळ्यांनाच आपण तयार हो अशी घाई असते. मग त्याच्यामधून मग हे होतात. तो एक म्हणजे तो शिस्तीचा एक भाग झाला. नंतर दुसरं मला अगदी म्हणजे फार बरं वाटायचं तेव्हा आणि आता सुद्धा 9 वाजताची शिफ्ट असेल ना तरी सुद्धा अख्ख्या युनिटला आल्या आल्या चहा बरोबर 2 स्लायसेस असायचे, ब्रेड बटर. जास्त काही नाही, पण ब्रेड बटर असायचं. म्हणजे तुम्ही नाश्ता करू नका काय, पण म्हणजे एवढ्या लवकर निघाले असतील ही लोक, नाश्ता केला असेल नाही असेल, पण कामावरला सुरुवात करण्याच्या आधी 2 घास पोटात जाणं आपण म्हणतो ते पाळायचे. म्हणजे ते मला खूप आवडायचं. म्हणजे आता सकाळचा नाश्ता वगैरे असतो बऱ्याचशा प्रोडक्शनला, त्यावेळेला 7च्या शिफ्टला असतो, 9च्या शिफ्टला नसतो. अलीकडे सुरू झाले बऱ्याचशा प्रोडक्शन्सला 9च्या शिफ्टला. हो, आमची आता सिरियल होती त्याला 9च्या शिफ्टला नाश्ता असायचा. ते काहीच प्रोडक्शन्स मध्ये, पण हे त्यांनी एखाद दुसरे पण इतक्या वर्षापूर्वी त्यांनी सुरू केलं की ब्रेड बटर, की आपल्याला काही भूक लागली ना ब्रेड बटर साखर. 7ची शिफ्ट सुद्धा मला आठवत नाहीये आपण केलेली. नाही, 7ची शिफ्ट आणि नाईट शिफ्ट नाही, असं काहीही केलं नाही. मी तेच म्हणते ना, हे सगळं. आणि कारण आम्ही ते जे 12 तास असायचे ना, ते 12 तासात आम्ही काम करायचो भरपूर. आता काय अगं काम म्हणजे 4 दिवसला मी 22 सीन केले ते एक दिवस. काही 22 सीन. शपथ आम्ही खोटं नाही बोलत आहे. असू शकते. आता लोकांना वाटेल खोटं. पण आणखीन एक तुला सांगते, मला वाटतं आपण ते कॅप्सूल फॅक्टरीच्या समोर ऑपोजिट साईडला एक आपला जुनं घर होतं बघ, ते हो का, मला आठवत हिंदुस्तान नाकाच्या नंतर लेफ्टला जाऊन तो नंतर स्टुडिओ गेलाच. तर तिथे आम्ही हे करत होतो आणि मला मंगलमूर्ती, मला आता नाव नाही आठवत आहे, पण अगदी रस्त्यालगतच होता तो. तिथूनच आतमध्ये जायचं आणि लगेचच तो स्टुडिओ. तुलसी विहारच्या इथे. आता तुलसी विहार नाही मला माहिती, पण तिथे एक स्टुडिओ होता. तर तिथं मला आठवते मी आणखीन प्रतापराव, म्हणजे आशालता आणि प्रतापराव, आमचे काहीतरी 10 सीन्स होते. आणि म्हटलं हे 10 सीन्स आहेत. गणेशला म्हटलं 10 सीन्स आहेत. रोहिणीताई तुम्हाला मी साडी बदलायलाच नाही लावणार. म्हटलं अरे असं कसं होईल. आणि अक्षरशः 10 सीन्स मी 2 साड्यांमध्ये 10 सीन्स केलेले. आणि इतकं त्याचं परफेक्ट होतं. म्हणजे आम्ही गेल्यानंतर म्हणजे एका महिन्याची समजा ते दिवस संपले आणि दुसऱ्या महिन्याला आम्ही सुरुवात केली. बऱ्याच दिवसांनी गेल्यानंतर गणेश गोष्ट सांग, हे माझं पहिलं वाक्य असायचं. गणेश गोष्ट काय घडलंय रे, काय घडलं. मग ते आमच्या बाबतीत काय घडलंय, दुसरीकडे काय ट्रॅक चाललाय तो पण ते सांगायचं. त्यामुळे ते आणखीनच बरं पडायचं आम्हाला.
पण मी तेच म्हणेन ना की त्यावेळेला ती शिस्त होती रोहिणीताई. शिस्त होती. म्हणून आपण इतके तास किंवा इतके दिवस शूटिंग नाही केलं. आता काय नाही. किती हो. शूटिंग करतो तरी संपतच नाही. संपतच नाही. आणि उद्याचा एपिसोड आहे. उद्याचा हा. episode. आणि ना अलीकडे 4 दिवसला ना वन शॉट वन सीन खूप हो, असायचे. हो, कारण हो, पाठांतर कोरिओग्राफ सगळ्यांना पाठांतर करून यायला लागायचं. कोरिओग्राफ्ट असायचे त्यात ते करायला सुद्धा मजा यायची. मजा यायची. पण आता ते अलाउड नाहीये. टेक्निकल काय काय गोष्टी असतात. हो. दिवसाला मी सांगू का तिथे 4-5 तरी वन शॉट असायचे अगदी दिवसाला. हो हो. आणि नाही, मोठे मला मोठे, आठवतंय. हा, म्हणजे कॅमेरा इथून तिथे ट्रॅक फिरतोय वगैरे. हा. ट्रॅक तो लावलेला track वर असायचा. असायचा. तो इकडून इकडे आणि इकडून इकडे एवढाच फिरायचा कॅमेरा. पण तो कॅमेरा ऑपरेट केला जायचा. बरोबर. म्हणजे 2 शॉट त्याच्यामध्येच यायचा, हो. फुल शॉट यायचा आणि क्लोजअप पण त्याच्यामध्येच त्याच्यात करायचो व्हायचं. आपण. खरंच. येस. म्हणजे आता तिच्यावर गेलाय, तिचा क्लोजअप चालू आहे. हा, आता इकडे येणार आहे म्हणजे मला माहित आहे. हा. आणि मग मी तयार राहायचं आणि मग हम्म. माझा शॉट द्यायचा. ही पण गंमत होती हो, त्याच्यामध्ये. खरंच गंमत होती. फार छान. आणि आता मज्जा. चालतच नाहीत त्यांना. पण खरं किती मजा येते कोरिओग्राफ करायचं हो. आणि ते सीन्स करायचे. एक्झॅक्ट. आता सगळ्यांचे पाठांतर पण असलं पाहिजे. बरेच जण हो. आता अलीकडे वेगळी आहे ना की वाक्य बोलायचं म्हणजे कोणीतरी प्रॉम्प्ट करतात. नाही, असं असं करतात. टिचक्या. माहिती ना टिचक्या मारतात. टिचक्या. मी खूप लोकांना सांगितलं की असं नका करू, इट इज व्हेरी इन्सल्टिंग. हो. असं एनिवे, जेव्हा नरेश सरांनी तुझं जेव्हा सिरियल मध्ये लग्न ठरलं होतं का तुझ्या लग्नाच्या दरम्यान, म्हणजे अनुराधाच्या साड्या वाटल्या होत्या? हो हो. मला वाटतं हॉलमध्ये केलं होतं का काहीतरी. हा, हो. ना एक काहीतरी हॉल काही विशेष लोकांना आणि पत्रकार. नाही, लग्न लग्न नाही, तर नाहीच, कारण लग्न होऊनच मी घरात आली. होऊनच हा, घरात हा, येते ती ना. कशासाठी पण लग्न तिकडं होतं आणि अगदी सुरुवातीला हे function. पार्थचा बारस. हा. तेव्हा हे असायचे, पार्थ म्हणजे माझा तिचा मुलगा ना? मुलगा. तर त्याचं नाव लोकांनी Suggest करायचं होतं. पार्थचं हो ना? नाव. आणि चांदिवली स्टुडिओच्या समोरचं ते हे घेतलं होतं, बँक्वेट हॉल घेतला होता. बँक्वेट हॉल ऍक्च्युअली. आणि तिथे सगळ्यांना बोलवलं होतं, बोलवलं होतं. पत्रकार आणि सगळ्यांना. आणि जे कॉन्टेस्टंट्स होते म्हणजे एपिसोडच्या शेवटी 2-3 काहीतरी एक प्रश्न विचारायचा. आणखीन ते बरोबर उत्तर देणाऱ्यांना सेटवर येऊन आमच्या बरोबर हे करायचे. अरे वा. आमच्या तिथं त्यांना ते काहीतरी बक्षिसं होती ती द्यायची आणि मग सेटवर त्यांना शूटिंग बघायला द्यायचं आणि आमच्या बरोबर जेवायला द्यायचं. आम्ही लंच करायचो त्यांच्या बरोबर, खूप जणांच्या बरोबर आम्ही लंच करायचो तेव्हा. आणि मग तसे मग पार्थच्या ह्याला बारशाला यायचंय का वगैरे असं ती कॉन्टेस्ट होती. राईट राईट राईट. पार्थच्या बारशाला यायचंय का. आणि त्यांच्याकडून प्रेक्षकांच्याकडून नाव हे केलं, सजेशन्स घेतल्या होत्या. आणि पार्थ तेव्हा कसं म्हणजे मला हे असं कसं सुचलं असेल लोकांना, इतक्या लोकांना. आणि हो ना. अच्छा, बऱ्याच लोकांनी हे एकच नाव सांगितलं का? हो, लोकांनी नावं सुचवायची नाही, म्हणजे एक हे पार्थ नाव आवडलं की खूप लोकांनी बऱ्याच लोकांनी ते हे केलं पार्थ. किती वर्ष झाली बघ ना त्याला. तुमच्या दोघांमधला काय म्हणतात सिमिलॅरिटी किंवा समान धागा म्हणजे कुकिंग, स्वयंपाकाची आवड. अगदीच. खाण्याची आवड आहे त्यामुळे स्वयंपाकाची आवड आहे. आणि तुम्ही दोघी खूप छान स्वयंपाक सुद्धा करता. छान माहिती नाही पण करतो करतो नाही का. नाही, करतो. आता रेग्युलर स्वयंपाक करायला कंटाळा येतो, पण असं काहीतरी युट्यूबवर पाहिलं आणखीन हे केलं तर ते ट्राय करायला मला खूप आवडतं. तुम्ही ना मला काय शिकवलं तर आठवतंय का तुम्हाला? हा, म्हणजे जेव्हा मी करत होते 4 दिवस तेव्हा बाबा गणूश आणि हमस या 2 गोष्टी तुम्ही मला शिकवल्या होत्या. हमस तर अगदी सोपा आहे. अगदीच अगदीच. आणि बाबा गणूश सुद्धा आपलं वांग्याचं भरीत इंडियन आणि ते तिकडचं सांगते ना. म्हणून तर आज आपला हा इंटरव्ह्यू तर म्हटलं अरे रोहिणीताई भेटणार आहे. तुम्ही आज सकाळीच आता मावा केक केला म्हणजे डब्यात घेऊन जाते, कारण रोहिणीताईला नक्की आवडेल, कारण म्हणजे काहीतरी केलंय नाचणीचं आणि खूप छान झालं. खरंच छान झालं. मी थोडासा खाल्ला. सध्या माझं
पथ्य असल्यामुळे. ओके, तुमचं पथ्य संपलं की एकदा तुमच्यासाठी करते. चालेल. पण हिच्याकडून मी रमकेक मी शिकलेली आहे, अच्छा. पण तो आता माझ्या पद्धतीने मी करते. हो ना. हा, हिच्याकडून मी रेसिपी वगैरे घेतली. हा. एकदा तिने करून आणला होता, रेसिपी वगैरे केली आणि ती मग म्हटलं हे एवढं सगळं आपल्याला नाही बाबा जमायचं, मला शॉर्टकट मध्ये रेसिपीज असेल तर मजा येते करायला. पण तरी सुद्धा ते माझ्याकडे एक बरणी भरलेली असते. हो ना. खजूर आणि रमची. त्याच्यामधलं मग ते गाजराच्या ऐवजी मी तो हे टाकते आणि नॉर्मल करते. हा, असं करते मी तो. तुमचा पण गाजराचा वेगळा. केक हो. मस्त होतो. त्यामुळे मी सांगते ना, आम्ही रेसिपीज इतकं डिस्कस करायचो आणि शिकायचो की ओके अच्छा असं. आणि म्हणजे काही काही वेळेस मला फार बोर होतं काही सेट्सवर, जिथे फक्त चर्चा करत काही नसतात, ते फक्त आपल्याला विचारतात आणि आपल्याला एका पॉइंटला कळतं हे फक्त विचारतात, हे काही करणार नाही. पण इथे आम्हाला माहिती असायचं की मी करणार, तो त्यांना फोटो पाठवणार किंवा तो घेऊन येणार पुढच्या वेळेस, कारण खरंच करण्याची आवड आहे. म्हणजे एकदा मला आठवतंय कोणी बरं मला वाटतं पल्लूनी आणलं होतं शिरा, तिने काहीतरी करायचा प्रयत्न केला होता आणि हे जमलं नाहीये ग मला, बघ ना याच्यात मी काय करू, म्हणून थांब बघू इकडे, एक चमचा खाल्ला, अगं याच्यात दूध टाकून हे करून तू खीर करू शकते. मग हिने घेतलं, बघू का जरा, अगं नाही तू याच्या वड्या पाडू शकते. असं करत करत तो अख्खा डबा फिरला आणि तो सांगते ना, खाण्याचे सगळे आवडीने खाणारे होते आणि करणारे पण होते. प्राजक्ता करायची, पल्लवी करायची, रोहिणीताई, मी, आम्ही, त्यामुळे एक मज्जा असायची खाण्याचं. म्हणजे आम्ही एकत्र सगळे जेवायला बसायचो. तर आज डब्यात काय आहे, सगळ्यांचे डबे असायचे. म्हणजे तीच आम्हाला सेटवरची सवय की आम्ही कधीच आमच्या मेकअप रूम मध्ये बसून जेवलो नाही, आम्ही सगळे एकत्र डायनिंग टेबलवर बसायचो कायम. आणि तीच सवय मला आजही आहे. सेटवर कुठलाही सेट असेल तर मला मेकअप रूम मध्ये बसून एकटं जेवायला नाही आवडत. शक्यतो आपली जेवढी लोक ज्याला सगळ्यांना एकत्र बसायला आवडत असेल त्यांनी एकत्र बसून जेवूया. काही असेल, तुझ्या डब्यातलं काय असेल, ह्याच्या डब्यातलं काय असेल, पण ती मजा असते ना खाण्याची. आणि मला असं वाटतं आपण एवढं जे काम करतो ते शेवटी कशासाठी, खाण्यासाठी. चांगलं खावं, पोटासाठी. बरं रोहिणीताई, तुम्हाला कविताच्या हातचं सगळ्यात जास्ती काय आवडतं आणि तुला रोहिणीताईंच्या हातचं? मला त्यांची कारल्याची भाजी आवडते. कारण कारल्याची भाजी मला काही फारशी आवडत नाही एरवी, पण रोहिणीताईकडची तिने केलेली कारल्याची भाजी आम्ही किती वेळा सांगायचो, कारल्याची भाजी आणा. मग ते अगं हो काय त्याला तुम्हाला कारल्याची भाजी, आणि त्या आणायच्या आणि सतत कारल्याची भाजी आणि भरली कारली पण. हो, भरली कारली. मस्त चिंच गुळ वगैरे घालून. पण त्यावेळेस मला वाटतं हिचं पण डायटिंग वगैरे चाललेलं होतं, तर ती ह्याचं मला तो राजमा मला आवडायचा तो तुझा. राजमा करून आणायचं, राजमा सॅलड असायचं. आणि मग मला वाटतं आईनी तुला शिकवलं बहुतेक, सासूबाईंनी का तुझ्या सासूबाईंनी असेल, मुगाचे लाडू करून. ते माझ्या आईची रेसिपी, मुगाचे लाडू. तेव्हा म्हटलं मुगाचे लाडू होतात, हे एवढं सगळं करायची माहितीच नाही ना आम्हाला फक्त. त्यामुळे ते मुगाचे लाडू ते पण एकदा मी ते ऐकून केलेले होते. मग रागीच्या पिठाचे लाडू ते पण. आणि ते जे काय डाएटचं आणायची ना ते मला जाम आवडायचं. म्हणजे मी तुला म्हणते ना, मला नेहमी असं वाटतं की आपल्याला खायची आवड आहे ना, तर मग आपल्या लाईफस्टाईल चेंजेस करूया. साध्या गोष्टी, जसं आता मी केक केला तर मी कुठलाही केक असू दे, मी मैदा नाही वापरत. म्हणजे मी मैदा खात नाही अशातला भाग नाही. बाहेर गेल्यानंतर जेव्हा पिझ्झा खायचा असतो मी मैद्याचाच खाते, तेव्हा काही मी मला तो आता वीट बेस द्या वगैरे नाही. एखाद वेळेस खायला काय हरकत आहे पिझ्झा, तसं खाऊ. पण आता रोजच्या या ज्या गोष्टी आहेत, तसं केक केला ज्याच्यात मी मैद्याच्या ऐवजी नाचणीचं पीठ घातलं, सुंदर होतो केक, कळतही नाही लोकांना की ह्याच्यात नाचणी रेसिपी दे. नक्की. तर त्यामुळे त्या लाईफस्टाईल चेंजेस करत मला करायला आवडतं. किंवा मग इंटरेस्टिंग करूया, म्हणजे डाएट बोरिंग करून काहीतरी पचपचीत काही त्याला चव नाही असं मला नाही करायचं. मला इंटरेस्टिंग खायचंय, कारण चवीचं पाहिजे ना सगळं. कारण मला आठवते तुला मेथीचं पिठलं पण आवडलं होतं. ते मेथीचं पिठलं करते म्हणजे आपण पिठलांमध्ये कांदा बिंदा टाकतो, मेथी घालायची. अच्छा, हो, तेही आणि मेथीचं पिठलं. करेक्ट. आणि त्याच्यात म्हटलं ते अख्खा लसूण टाकायचा, म्हणजे तो तोंडात आला पाहिजे. आणखी तुमच्याकडनं काय शिकलं माहितीये, तुम्ही म्हणायचात की प्रत्येक भाजीला त्याची चव असते, त्यामुळे ते ना अगदी बारीक चिरून नाही करायचं. त्या फरसबीची चव आहे ना, फ्लावर घेतला तर फ्लावर त्याचा त्याचं
त्याची फोड राहू दे की, आणि ओव्हर पॉवरिंग नाही करायचं. ते मसाले, मला मसाले घातलेले नाही आवडत. म्हणजे आमच्या कोकणी याच्यामध्ये उपकरी म्हणतात. काय नाही, उपकरी म्हणजे काय, नुसतं फोडणी दिली आणि वरून खोबरं घातलं, ते मला आवडतं. कारण ते माझ्या मावस बहिणीकडून मी शिकले होते. हे मी त्यांच्याकडनं शिकले की त्याची एक चव असते. तिच्याकडे कधीही फार मसाला घातलाय हे मी कधीही पाहिलेलं नाहीये. आणि तिथं मी लग्नाच्या आधी जवळजवळ वर्षभर तिच्याकडे राहायची मुंबईला, आणि मी पुण्याची, ती मुंबईला असायची माझी मावस बहीण. तर तिच्याकडे ते मी हे केलं होतं. आणि ती फोडी ती म्हणजे माझ्या मेवण्यांना बारीक बारीक, मी काय खातोय हे मला समजलं पाहिजे, मला आठवतं असं ते म्हणायचे. त्यामुळे फ्लावरच्या सुद्धा एवढ्या मोठ्या फोडी असायच्या. म्हणजे मी कधी मदत म्हणून चिरायला बसले, रोहिणी फोडी मोठ्या ठेव, आठवण करून द्यायची, नाही तर आपण आपले बारीक 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 करायचं ना, तसं नाही. काय खातो ते आपल्याला कळलं, मला कळलं पाहिजे. किती वर्ष झाली ह्या गोष्टीला. पण ते बघ असे नकळत संस्कार होतात ना, तर की मग भाजी करताना ती साधारण तशी करायची की ओव्हर पॉवरिंग नसलं पाहिजे, ते कळलं पाहिजे आपण काय खातोय, उगीच बारीक बारीक चिरून काहीतरी करायचं. तर बाकीच्या मसाल्यामध्ये ते पनीर असतं, तर पनीर दिसतच नाही, तर फक्त मसाला दिसतो. तसं नाही होता कामा. तुमच्याकडून जसं मी बाबा गणुश आणि हुमस शिकले ना, तसं तुझ्याकडून तुला आठवत नसेल, पण भाज्यांमध्ये आता मी किंवा पोहे जर का केले तर कढीपत्ता बारीक चिरून टाक. करेक्ट, तो काढता येत नाही मुलांना. अजून करते, मी पण करते ते, अजूनही करते. तुझ्याकडून शिकले मग ना बारीक, कारण नाही तर काढतातच ग, बारीक चिरलेलं असतं तर काहीच नाही होतं आणि तो काही कळतच नाही ना. आता आणखीन मी बेटर केली आयडिया, कढीपत्ता धुवून तो वाळवते, मिक्सी नाही बारीक करून चुरा करून, असं नुसतं वाळला तरी चुरा करून ठेवायचा, तो चुरा टाकायचा त्याच्यावर, तरी छान लागतो, फ्लेवर येतो आणि कढीपत्ता पोटात जातो, कळत नाही की, नाही तर कढीपत्ता काढून टाकतात ना. अगदी. आणि तू पण खरंच किती जुनी गोष्ट आहे ती पण. हो, तेव्हा आपण आय थिंक काहीतरी कॉमेडीची बुलेट ट्रेन वगैरे असं काहीतरी करत होतो. अच्छा, तेव्हा आपण एक व्हॅनिटी शेअर केली होती. खाण्याच्या गोष्टी आपल्या निघतातच, ज्यांना आवडतं ना, खाणं आवडतं, तर ते आपोआप हा विषय निघतो ना ग. बरं, आता खाण्याचा विषय चालूच आहे, तर एक तुम्हा दोघींसाठी गिफ्ट आहे, फ्राय पावडर म्हणून दाखवते मी. अच्छा. हो, तळायच्या आधी, काही तळण करायच्या आधी ती पावडर टाकायची, म्हणजे कमी शोषलं जातं ते. रिअली? म्हणजे मी हे ऐकलंय, मी कधी पाहिलेली नव्हती. आपण काढून दाखवूया. हो, आणि त्याच्यात स्ट्रेनर सुद्धा आहे. ओके. सुषमा करकरे यांचं हे प्रॉडक्ट आहे. हो का? आणि मस्त आहे प्रॉडक्ट, फॅन्टॅस्टिक. कारण मी वेगळी एक टिप ऐकली होती याच्याबद्दल, की तळताना आधी चिंचेचं 2 बुटकं टाकायची. अच्छा. चिंचेची, म्हणजे फ्राय पावडर नसेल तुमच्याकडे तर चिंच टाकायची आणि ती व्यवस्थित तळून घ्यायची, आणि काळी काळी पळेपर्यंत ती तळून घ्यायची आणि फेकून द्यायची ती, म्हणजे चिंचेचा एवढा तुकडा असा. अच्छा. ते फ्राय पावडरचं ते काम करतं म्हणे. सो चांगलं तेल गरम झालं ना कढईत की मग फ्राय पावडर टाकायची आणि मग त्याच्यानंतर तळण करायचं. म्हणजे तेल कमी लागतं. म्हणजे मला विजिबली मी एकदा पाहिलेलं होतं ते. म्हणजे याचे आपण उडदाचे वडे करतो, आमच्याकडे ते छोटे छोटे असे बरोबर बोंडे करतात, बिस्कुट आंबोडे. बिस्कुट आंबोडे म्हणतात त्याला. तर ते करताना मी एकदा असंच हे टाकलं होतं आणि जे अर्ध्याच्या ऐवजी ते कमी संपलं होतं तेल. तेल पण कमी हे होतं. अच्छा, हा तेलाचा स्ट्रेनर आहे का? गार झाल्यानंतर ह्याच्यातून स्ट्रेन केल्यावरती चकचकीत परत तेल. वाव, थँक्यू. बरं, तुम्ही दोघी अतिशय फिट आहात. थँक्यू. मी आता आहे. पण त्यासाठी काय करता तुम्ही इंडिव्हिज्युअली सांगितलं तर? मी माहिती नाही मला. मी हे बघ, मी एक लाईफस्टाईल फॉलो करते. म्हणजे मी असं तरी सुद्धा एवढं सगळं करत असताना मग कधीतरी वजन वाढतं आणि मला ते चालतं थोडंसं वजन वाढलेलं, कारण मला माहिती असतं जे वाढलेलं वजन आहे ते मी नक्कीच कमी करणार आहे जेव्हा मी ठरवेन तेव्हा. सो जसं आता माझं सिरियलचं काम संपलंय, सो माझं थोडंसं वजन वाढलं, मी रिलॅक्स झाले, मी कुठे पिकनिकला गेले, पार्ट्यांना गेले, काही प्रॉब्लेम नाही. पण इन जनरल मी जेव्हा एरवीच्या आयुष्यात, माझ्या आयुष्याला एक शिस्त आहे की सकाळी उठल्यानंतर मी काय खाते, मग दुपारचं जेवण काय असतं, रात्रीचं जेवण शक्यतो मला लवकर आवडेल किंवा अमुक, हे एक, त्यामुळे मी त्याला डाएट म्हणत नाही, मी त्याला एक चांगली लाईफस्टाईल म्हणते आणि ते मी फॉलो करते. आणि जे त्या लाईफस्टाईलमध्ये
माझं मला काय मज्जा करता येईल हेही बघते. तसं सिंपल गोष्ट आता म्हटलं तसं मैद्याच्या ऐवजी आपण नाचणीचं पीठ वगैरे वगैरे अशा ज्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतील त्या सगळ्या करते मी. फार उठून जिमला गेलीये किंवा 1 तास व्यायाम केल्याशिवाय मला चैन पडत नाही असं काही नाही. मी सगळी घरातली कामं करत असते. घरातली कामं म्हणजे लगेच आता त्याच्याबद्दल म्हणतील की घरातली काय कामं करता, पण जी काही आपली घरातली कामं असतात तिकडचं आवरणं तिकडचं आवरणं, म्हणजे नॉर्मली सुद्धा मी असं घरात असले सुट्टी असली तरी माझे एक 10-12 हजार स्टेप्स चालून होतात जे मला पुरेसं आहे आणि दॅट्स अबाउट इट. त्यामुळे ते मी नक्की करते, पण मी कॉन्शियस आहे. मी असं नाही म्हणणार की ओहो मी काहीच करत नाही आणि नाही, माझं लक्ष असतं वजनाच्या काट्याकडे नसतं, स्वतःच्या चेहऱ्याकडे असतं. कारण शेवटी आपण हेच आपण स्क्रीनसाठी असतं. तर माझ्या वयाच्या मानाने माझी तब्येत छान असली पाहिजे, मला फ्रेश वाटलं पाहिजे, मला नेहमी माझा उत्साह चांगला असला पाहिजे. ह्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्यात महत्वाचं झोप अत्यंत महत्वाची, की 8 तास व्यवस्थित झोप. तर ती सगळं घेणं, ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते. थोडंसं मेडिटेशन हे करत असते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. म्हणजे माझा झगडा वजनाच्या बाबतीमध्ये फार म्हणजे आयुष्यभराचा आहे. फ्लक्च्युएट होतं, पण ते कमी करता तुम्ही. कमी करते पण तरी सुद्धा वाढतं. आता जे ही म्हणाली आहे की लाईफस्टाईल, ती आता थोडीशी मला ती जमायला लागली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण याच्या आधी टायमिंग सुद्धा आपले इतके वाईट टायमिंग असायचे, त्यामुळे कुठे असं कॉन्शियसली व्यायाम करा आणखीन मग, कारण घरातलं करून व्यायाम करून यायचं म्हणजे मग जरा त्रास व्हायचा. त्यामुळे ते, आणि मग संध्याकाळी जे समोर येईल ते खा असं व्हायचं ते. तर ते आता शक्यतो त्या वेळा पाळायचा प्रयत्न करते. म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर गेले वर्षभर असं म्हणायला हरकत नाही. तर ती आता मला ही म्हणते जे लाईफस्टाईल आहे ती फार महत्वाची आहे. ती आपल्याला त्या चौकटीमध्ये आपल्याला बसवता आली पाहिजे. बरोबर. म्हणजे आज मला उद्या उठून मला शूटला जायचं असेल तर मला 6:30 वाजता उठायला लागणार. मग मी काही फॉलो करत असेल सेशन कुठला बाबा, कारण नुसतं बसून माझ्या गुडघ्यामुळे आता मला वॉक करता येत नाही, एक्सटेन्सिव्ह वॉक होत नाही. मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग ते शोधण्यामध्ये माझा आणखीन वेळ गेला की आता मला काय करायला पाहिजे. तर आता मला एक मिळालेलं आहे, त्यांनी थोडंसं आता माझं शरीर मोकळं झाल्यासारखं वाटतंय. तर ते आता मला कळलं की हे मला आहे. आता हेच पुढे कंटिन्यू, मग ते कंटिन्यू करताना सकाळी करायचं संध्याकाळी करायचं. मग पहिल्यापासून तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्ही काय करणार आहात. म्हणजे उद्या मी काय खाणार आहे ते मी सकाळी ठरवते की आज मला हे सकाळी पाहिजे आणि संध्याकाळी मी हे खाणार आहे बस. मग मला कुठे पार्टीला जायचं असेल तर मग त्याच्यामध्ये मला काय करता येईल त्यामुळे लाईफस्टाईल ही फार महत्वाची आहे असं माझा आता लक्षात आलं. पण मॅनेजमेंट म्हणजे मी सांगू ना सुरेखा, मॅनेजच करायला लागतं की उद्या सकाळपासून आपण काय आपलं काय शेड्यूल आहे त्याच्याप्रमाणे काय काय खाणार आहोत, काय कॅरी करायचंय. म्हणजे जसं रोहिणीताई म्हणाले की समोर आलं तर मी काही खात नाही, मला खायचं असेल तरच मी खाते. की मला नाही तर मी सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर कॅरी करते की नाटकाचा प्रयोग असतो सगळीकडे, तर हे सगळं मी बरोबर करते. मग पण माझं ठरलं की आज मला जाऊन खायचंय की आज पाणीपुरी जाऊन खायची, शेवपुरी, मग मी शेवपुरी आणि पाणीपुरी खाते. त्याच्यात काही मला गिल्ट येत नाही, कारण तेही नसेल करायचं तर मग का जगायचं. मग व्यर्थ आहे, याला काय अर्थ नाही. त्यामुळे ते सगळं मी त्या दृष्टीने मॅनेज करते सगळं. अच्छा. सो तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. निलिमा अमित आपली एक मैत्रीण आहे जी लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि 7 चक्रासचा एक पिरॅमिड तिने तुमच्यासाठी तुमच्या हेल्थ वेल्थ वेलबिंग साठी. ओके नाईस. वाव, हे सुंदर आहे. हे काय छान आहे ना, खूप सुंदर आहे. आणि हा एनर्जाइज केलाय तिने. अच्छा, ओके. तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता. हा कोणी दिला आपल्याला? म्हणजे काय? निलिमा अमित. थँक्यू निलिमा, ब्युटिफुल, खरंच सुंदर आहे. ह्याच्यात काय म्हणजे काय करायचं म्हणजे जिथे सूर्यप्रकाश येत असेल ना घरामध्ये तिथे ठेवायचा. आणि जर का असं काही घरं अशी असतात जिथे नाहीच येत सनलाईट, तिथे थंडीमध्ये माझ्याकडे येत नाही. एक किरण असतो ग माझ्या घरात थंडीमध्ये, आणि तो सुद्धा पण घरामध्ये ठेवायचा. अच्छा, लाईट मध्ये. ब्युटिफुल, थँक्यू.
म्हणजे असं खिडकीच्याच जवळ वगैरे असं काही हा म्हणजे आहे? सनलाईट मध्ये तिथेच Sunlight खिडकीच्या मध्ये. जवळ. हा. तरी सुद्धा मी निलमेचा नंबर दोघांनाही देते. प्लीज काहीही विचारायचं असेल तर तिला नक्की विचारा नक्की नक्की आवडेल. आणि तिला आवडेल तुम्ही फोन. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, अच्छा. डॉक्टर आरती सोमण, आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि हे सगळे तिचे हर्बल प्रोडक्ट्स आहेत. ओके. या सो काही आधी तुम्हाला देते. फेस स्क्रब आहे, बॉडी स्क्रब आहे, ओके. त्यानंतर बॉडी ऑइल आहे, नाईस. त्रिफळा नीम टूथपेस्ट आहे, ओके. वा. हर्बल सोप, ओ आणि हे माझं एक फेवरेट प्रॉडक्ट आहे तिचं, बॅकोझेन नावाच्या गोळ्या आहेत. अच्छा. आणि खूप छान शांत वाटतं. म्हणजे काय रात्री झोपताना घ्यायचं वगैरे असं काय? नाही, मी दिवसाला 2 घेते ते. हां. सो आय फील नाईस. झिंकच्या आहेत का या टॅबलेट्स? त्याच्यावरती लिहिलं असेल पण बॅकोझेन म्हणजे त्या Bacozin. नावातच झेन आहे. झेन. So you feel very good. वा. कविता, हे तुझ्यासाठी. थँक्यू. निसर्ग. 11 वर्ष एकत्र काम केलं. हो. म्हणजे 12-15 दिवस भेटणं म्हणजे इधर रोज सलग 12-15 दिवस किंवा एक दिवस आड तरी. एक्झॅक्टली. आणि एकमेकांची सवय झाली असेल तुम्हाला. पण त्यानंतर तुम्हाला असं खूप काय म्हणतात, तुम्ही एकमेकांना मिस केलं का खूप? आणि किंवा आता जर का म्हणजे त्या 11 वर्षानंतर भेटायची जेव्हा वेळ यायची तेव्हा रेग्युलरली भेटत होता का तसं भेटणं जमत नव्हतं? नाही, मला असं वाटतं आपल्या क्षेत्रातच असं आहे की आपण ज्या ज्या वेळेला ते काम करतो त्यावेळेला एकत्र असतो. दुर्दैवाने जेव्हा आपलं ते काम संपतं त्यानंतर नाही, आपण ठरवलं ना, कितीही म्हटलं, सुरुवातीला होतं की आपण लंचला जाऊया, भेटूया, हे आपण कितीही म्हटलं तरी प्रत्येक जण आपापला व्यापामध्ये इतका अडकलेला असतो, ते होत नाही. पण हॅव्हिंग सेड दॅट, खूप दिवसांनी वर्षांनी आम्ही भेटलो ना तरी वी कनेक्ट फ्रॉम द सेम पॉइंट. कळलं का? म्हणजे आता इतक्या दिवसांनी भेटल्यानंतर आता मी रोहिणीताईंशी काय बोलू असं नाही मला प्रश्न पडत. आम्ही जिथे सोडलेलं असतं ना तिथूनच कनेक्ट होतो. सो मला असं वाटतं की फक्त 4 दिवस सासूचे ह्या मालिकेबद्दल नाही, कुठलीही मालिका असो, कुठलंही नाटक असो, ते तसंच असतं. आणि हे जे समजून घेऊ शकतात ना तेच कलाकार पुढे मग एकत्र बॉन्डिंग होऊ शकतं. काही जणांना त्याचं खूप वाईटही वाटतं की हे काय त्यावेळेला आपण एकत्र, तसं नाही. आणि आता का नाही भेटत त्याला काय अर्थ आहे? हे काय झालं? असं नाही होत. म्हणजे आपण पण समजून घ्यायला पाहिजे की बाबा नाही भेटत ना, ठीक आहे. कुठे अच्छा हिचं नंतर नाटक आहे का, माझं आधी आहे का, भेटूया असं म्हणून मग मी जास्त थांबते आणि ती लवकर येते, मग आपण भेटतो. किंवा नाही भेटलं तरी सुद्धा तेवढं भेटली नाही असं सुद्धा नाही होत. खरंच की असेल बाबा उशीर झाला असेल इथे यायला, कदाचित भेटेल कदाचित भेटेल मध्ये सुद्धा खूप काहीतरी आपल्याला मिळतं. मी तेच म्हणते ना की इतक्या दिवसानंतर जरी भेटलो, मला वाटतं आज आम्ही रोहिणी आणि मी मागे आपला एक जो इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर आज भेटलो. सो पण कनेक्ट व्हायला त्याला काही वेळ नाही लागत, कारण जिथे सोडलेलं असतं तिथेच. कारण तो जो बॉन्ड तयार झालेला इतक्या वर्षांचा तो खरा आहे ना, तो जेन्युइन होता, तो प्रामाणिक होता. सो त्याला तिकडे प्रॉब्लेम येत नाही. फॅन फॉलोईंग खूप असेल ना सिरियलचं? खूप. अजूनपर्यंत लोक आठवण काढतात. अगदी. म्हणजे अजून म्हणजे किती कॉलेजमधल्या मुली येऊन माझी आजी, मी तुमच्यावर एक फोटो काढू का, माझ्या आजीला दाखवायचंय, तिला खूप आनंद होईल, त्यांनी तुमची 4 दिवस पाहिलेली आहे सिरियल असं म्हणून. अगदी अगदी. म्हणजे 4 दिवस नंतर आम्ही काही कमी कामं केली का? त्याच्यानंतर आमची कामं चालूच राहिली. नाटक, माझं नाटक, सिरियल काही. पण तरी सुद्धा आजही अनेक प्रेक्षक येऊन सांगतात की तुमची 4 दिवस सासूची मालिका आहे ना, ती आम्ही बघायचो. माझ्या घरी बघायला लावायची, आई बघायला लावायची, आजी बघायला लावायची. म्हणजे आजीमुळे आम्ही बघायचो सुद्धा. म्हणजे अगदी आत्ताच सांगायचं तर माझ्या सनायाचं कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि त्या व्हाईस प्रिन्सिपल पण म्हणल्या माझ्या सासूबाई बघायच्या, त्यामुळे मला तुमची सिरियल मी ती बघितली तेव्हा 10 वर्ष. तर म्हणजे इतकी वर्ष लोकांनी ती बघितली, ती सवय होती. त्यावेळेस एवढे चॅनल्स नव्हते, त्यामुळे त्या सिरियलची पुण्याई आहेच. बरं, सुरुवातीला आपण जसं तोंड गोड करून गप्पांना सुरुवात केली, तसं आता शेवटी मला असं वाटतं की मला साडी गिफ्ट करायला खूप आवडते.
आणि आपल्याकडे गिफ्टिंग स्पॉन्सर, साड्यांचे गिफ्टिंग स्पॉन्सर्स खूप चांगल्या आहेत. अच्छा. सो मला असं वाटतं की साडी देऊन बाय बाय करूया हो. आणि पण एक प्रॉमिस घेऊया की नवीन सेगमेंटमध्ये पुन्हा भेटायचं. नक्की, एनी टाइम. सुलेखा, तू केव्हाही सांग. तू खूप हा कार्यक्रम सुंदर छान करतेस, पद्धतीने खरंच कंडक्ट छान करतेस. त्यामुळे एकदम नॉर्मल साध्या अशा बसून आपण कॅमेरा आहे बाय द वे, पण असं आपण बसून गप्पा मारतोय असं वाटतंय. खूप छान करतेस खूप छान कार्यक्रम. करतेस. तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा Thank आणि you. केव्हाही बोलव, येऊ आम्ही. Yes, माझ्याकडून thank you. सुद्धा शुभेच्छा. येस. सो आपली एक पुण्याची मैत्रीण आहे, हम्म. दिल के करीब मैत्रीण आहे, मीनाताई इनामदार. हम्म. आणि त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम साडी. ओके. अप्रतिम आणि साडी. साड्या सुद्धा तशाच अप्रतिम असतात. आणि साड्यांचा कव्हर पण किती वाव. अप्रतिम हो, आहे. मस्त आहे. हे किती सुंदर. सुंदर खादी आहे सिल्क ग. आहे. क्या बात आहे. ब्युटिफुल. हो, लवली. किती छान. टेम्पल बॉर्डर. टेम्पल मस्त. बॉर्डर. मस्त आहे ग. आणि डिसेंट आहे खूप. हो, छान कलर पण मस्त आहे. सुंदर आहे. थँक्यू. थँक्यू. मीनाताई इनामदार. थँक्यू मीनाताई. आणि मीनाताई तुमच्या डायहार्ड फॅन आहेत. हो. आणि जेव्हा त्यांना कळलं की तुम्ही येत आहे तेव्हा त्यांनी आवर्जून तुमच्यासाठी ही साडी भेट म्हणून दिली हो, होती आणि किती तुम्हाला छान. नमस्कार Thank you. पण सांगितलाय. नमस्कार. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, ओके. मोहिनी शिंदे. हा हा. ब्रँडचं नाव आहे शिनेल. हो. हा, हो. ती लंडनला असते अच्छा. पण ती तिथून आहा. ऑपरेट करते. ओ, आणि लवली. प्युअर सुंदर. सुंदरच आहे. चंदेरी साडी आहे. ब्युटिफुल. क्या रंग हा रंग बघा मला ना. रंग किती रंग गोड मला आहे. फार आवडलाय बघा. सुंदर. छान दिसेल ना. मस्त आहे कलर. ब्युटिफुल. खरंच सुंदर आहे. थँक्यू सो मच. आणि प्युअर सिल्कचा तो शिक्का सुद्धा आहे. हो, त्यांनी त्याचं. हो. किती Thank छान. you. गोड साडी. आणि मोहिनी तुझी फॅन आहे. ओके. थँक्यू मोहिनी. थँक्स अ लॉट. फार सुंदर साडी आहे. मी नक्की नेसेन. माझ्या सोशल मीडियावर नक्की फॉलो करा, मग तुम्हाला बघायला मिळेल ती साडी. Yes, कारण yes. बघ, काही वेळेस आपल्या त्या साड्या नेसल्या जात नाहीत, हो. पण ही मी नक्की नेसणार. म्हणजे फारच माझ्या आवडीचा रंग हो, आहे. खूपच सुंदर आहे. हो, थँक्यू. आणि मोहिनीची ना साडी भेशी सुद्धा आहे. हो. हो. तर मोहिनीचा नंबर आपण देणार आहोत डिस्क्रिप्शन मध्ये. तो ही साडी भेशी नेमका काय प्रकार आहे तो ती सांगेल. आणि मला जेवढं समजतं, मला असं वाटतं की ज्या अगदी एक्सपेन्सिव्ह साड्या असतात, ज्या काही लोक पटकन घेऊ शकत नाहीत, त्याच्यासाठी ती भेशी आहे. किती मस्त. हो, किती छान छान. छान. मस्त. साडी भेशी Fantastic. नवीन प्रकार आहे आणि मस्त नवीन आहे. प्रकार. अगदी अगदी. आणि ते भिशी घेता येत नाही पेक्षा ना, मी म्हणते चल दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला काढले आणि मग वर्षातून एकदा छान साडी घेतली तरी हो, पण एक तरी आनंद ना. आनंद असतो. मी साडी घेतल्यावर केव्हाही आनंद होतो, पण म्हणजे असंही. Yes. सो साड्यांचा विषय निघाला. मला ही तुझी साडी पण खूप हो, आवडली किती छान गोड कलर आहे ग. Thank you. आणि सुंदर कॉम्बिनेशन. सुंदर. तुला हो ना. छान दिसते. छान दिसते. दीपा चेऊलकरांचा ब्रँड आहे साजिरी साडीज. इथेच बरं. आहे पार्लरमध्ये साजिरी. आहे. अच्छा. अच्छा. सुंदर कॉम्बिनेशन सुंदर आहे आणि छान दिसते तुला ही साडी. आज आहे. तुम्ही पार्ल्यात आलात तर नक्की भेट द्या त्या हो, शोरूमला. नक्कीच. सुंदर आहे. येस. आणि हा आपला इरकल. इरकल. बिलकुल. आणि हा आपला प्रधा स्टुडिओ आहे. हम्म. सो आपल्या दोन दिल के करीब मैत्रिणी आहेत, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. या दोघींचा हा स्टुडिओ आहे. आणि इथे तुम्हाला जेवढ्या वस्तू दिसत आहेत ना, त्या काही हँड क्राफ्टेड आहेत, हँड पेंटेड तर आहेत सगळ्याच. इथे बनवतात त्या. हो का? इथे वर्कशॉप सुद्धा घेतात. ओ. म्हणजे या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या बनवायला सुद्धा शिकवतात. अच्छा. आणि हा स्टुडिओ ती रेंट आउट सुद्धा करते. सुंदर आहे हो, हा studio. सुंदरच एक्झिबिशन आहे साठी हा. म्हणा, रिहर्सल साठी म्हणा. छान आहे. आणि आणि प्रसन्न वाटत. आणि कन्व्हिनियंट आहे. हो, कन्व्हिनियंट आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, जोडी तुझी माझी.